नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा लेक्चर आहे आपला रेडॉक्स रिएक्शन वरती. ओके. हा जो चॅप्टर आहे मित्रांनो हा 11th स्टँडर्डचा आणि खूप बेसिक चॅप्टर आहे. याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर आणि त्याच्या काही रेडॉक्स रिएक्शनचं काही पार्ट आहे, त्याचं कॅल्क्युलेशन्स वगैरे आहे. ओके. खूप बेसिक आहे. 12च्या बऱ्याचशा चॅप्टरला किंवा इव्हन 11च्या पण बऱ्याचशा चॅप्टरला हा ऍज अ बेस म्हणून हा याचा रोल आहे. ओके. तर चालू करू आपण. बेसिकली रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? तर मुलांना 10वीचा शेवट जिथे मुलं करतात टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, त्यानंतर हा चॅप्टर ऍक्च्युली 11वीचा चालू होतो, रिडॉक्स रिएक्शन. बेसिकली बेटा रिडॉक्स रिएक्शन काय असतं? ओके. तर रिडॉक्स रिएक्शन म्हणजे मुलांनो की ज्या रिएक्शन मध्ये सायमल्टेनियस ऑक्सिडेशन ऍज वेल एज रिडक्शन होतं. ओके. ज्याच्यामध्ये सायमल्टेनियस ऑक्सिडेशन ऍज वेल एज रिडक्शन होतं, अशा रिएक्शनला आपण काय बोलतो? रिडॉक्स रिएक्शन. ओके. तर इन डिटेल मध्ये आपण परत एकदा बघतो की बाबा ऑक्सिडेशन काय असतं आणि सेकंड थिंग इज रिडक्शन हे काय. ओके. तर ऑक्सिडेशन काय असतं? दोघांच्या पण 6 डेफिनेशन्स आहे. खूप बेसिक बेसिक गोष्टी आहे. ओके. तर ऑक्सिडेशन काय असतं बघ मला. ऑक्सिडेशन आहे, फर्स्ट वन इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ह्याला आपण काय बोलतो? ऑक्सिडेशन. आता ह्याच डेफिनेशन आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. जर का आपण रिव्हर्स केलं तर आपल्याला काय भेटेल? रिडक्शन भेटेल. म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके बेटा. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ह्याला काय बोलायचं आपल्याला? रिडक्शन. क्लिअर एकदम? चलो बेटा. सेकंड आहे, जसं इथला मुलांना की वर्ड काय होता? इथला बाळा की वर्ड होता ऑक्सिजन. ओके ना. जसं ऑक्सिजनच्या रिस्पेक्ट मध्ये डेफिनेशन आपण बनवली. आता सेकंड डेफिनेशनचा की वर्ड आहे तुझा हायड्रोजन. ओके बेटा. जी हायड्रोजनच्या रिस्पेक्ट मध्ये आपण आता डेफिनेशन बनवायला लागलो. ओके बेटा. हायड्रोजनच्या रिस्पेक्ट मध्ये काय बनेल बघ? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ह्याला काय बोलायचं आपल्याला? ऑक्सिडेशन. ओके. हे सर रिव्हर्स करू आपण आता. रिव्हर्स केले काय येईल याचा? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ओके. ऍडिशन ऑफ हायड्रोजन ह्याला बोलायचं आपल्याला रिडक्शन. ओके. ऍडिशन ऑफ हायड्रोजनला काय बोलायचं? रिडक्शन. ओके. इथला कीवर्ड कुठला नोटीस करायचा आपल्याला? कीवर्ड आहे बेटाची हायड्रोजन. ओके. हायड्रोजन. देन थर्ड आहे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ओके. शॉर्ट फॉर्म लिहिला मी याला ENG, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ह्याला काय बोलू शकतो मित्रांनो आपण? ह्याला काय बोलू शकतो? ऑक्सिडेशन. ओके. ह्याचा रिव्हर्स करायचं आपल्याला. रिव्हर्स केलं तर काय बोलता येईल आपल्याला? थर्ड नंबरला रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ओके बेटा. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ह्याला काय बोलायचं? रिडक्शन. ठीक आहे. चलो. त्यानंतर फोर्थ नंबर आहे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. खूप बेसिक बेसिक डेफिनेशन आहे. ओके. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. एखाद्या स्पेसिस मधून आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला रिमूव्ह केलं तर ह्याला काय बोललं जातं? ऑक्सिडेशन बोललं जातं. फोर्थ नंबर इकडे आहे बेटाजी ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ओके. ह्याला काय बोलायचं आपल्याला? रिडक्शन. ओके. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला काय बोलायचं? रिडक्शन. डन बेटा. आता बघा मुलांनो, इथून पुढच्या ज्या दोन डेफिनेशन ह्या दोन डेफिनेशन आता जास्त महत्वाच्या आहेत. ओके. थोडासा थेरी बेस आहे. ओके. तर आता दोन डेफिनेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यातली फिफ्थ वाली आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. एखाद्या स्पेसिसने इलेक्ट्रॉनचा बेटा लॉस केला त्याला काय बोलायचं असतं? ऑक्सिडेशन. ओके ना. इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर बेटा ह्याला काय बोलायचं असतं? ऑक्सिडेशन. जसं मी एखादं एक्झाम्पल घेतलं बघा. फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे मित्रांनो एलिमेंट आहे सोडियम. ओके. सोडियमचा ऍटॉमिक नंबर सर्व लोक जाणतात. किती ऍटॉमिक नंबर याचा? 11 आहे. ओके. मग जर का याचा ऍटॉमिक नंबर 11 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युरेशन काय याचं? 2,8,1 असेल. व्हॅलेन्स शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. आता व्हॅलेन्स शेल मधला जर काही एक इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर हा काय बनेल? असं बनेल ना, Na+ बनेल. बरोबर. प्लस लॉस केलेला हा इलेक्ट्रॉन. ओके. म्हणजे हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जर का झाला तर ह्याला काय बोलायचं आपण? ऑक्सिडेशन. ओके. जर का याच्या रिव्हर्स मध्ये आपल्याला बोलायचं म्हटलं तर आपण काय बोलू शकतो? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. तर फिफ्थ नंबरची डेफिनेशन आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन.
फिफ्थ नंबरची डेफिनेशन मित्रांनो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ह्याला बोलायचं आपल्याला रिडक्शन. ठीक आहे, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन सर शो करू आपण. जसं बघा, एखादं एक्झाम्पल घेतलं मी इथं, Cl हा एक गॅसेस ऍटम घेतला. ओके, आणि ह्याच्यामध्ये समजा मी इलेक्ट्रॉनला ऍड केलं, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड केला तर हा काय बनला रे बाबांनो, Cl मायनस बनला. ओके, म्हणजे बघा नॉर्मली इलेक्ट्रॉन ऍड जर का केला तर असं निगेटिव्ह चार्ज समोरच्यावरती बनतो. एक इलेक्ट्रॉन ऍड केला तर -1 चार्ज बनेल, 2 इलेक्ट्रॉन ऍड केले तर -2 चार्ज बनेल. क्लिअर आहे सर्वांना? जसं ऑक्सिडेशनच्या केसमध्ये इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, जर का एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला म्हणजे चार्ज किती आला, +1 आला. 2चा लॉस केला तर +2 चार्ज येईल, 3चा लॉस केला तर +3 चार्ज येईल. बट सर एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन मॅक्सिमम लॉस करू शकतो? एखादा एलिमेंट मित्रांनो त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन्स आहेत तितक्या इलेक्ट्रॉनचा लॉस करू शकतो. सर एखाद्या एलिमेंटच्या व्हॅलेन्स शेलमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती हे आपण शोधू शकतो का? येस, ऑफकोर्स. ज्या एलिमेंटचा बेटा जो कुठलाही ग्रुप नंबर आहे त्या ग्रुप नंबर इतकेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये असतात. ओके, जसं ग्रुप नंबर 1च्या केसमध्ये ग्रुप नंबर 1 म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे तर 1चा लॉस करू शकतात. ग्रुप नंबर 2च्या केसमध्ये 2 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेलमध्ये आहे तर 2चा लॉस करू शकतात. 13 म्हणजे समजा 3 पकडा. ओके, 13 म्हणजे 3 पकडा, तर 3 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेलमध्ये आहे तर 3चा लॉस होईल, म्हणून +3 चार्ज बनू शकतो. ग्रुप नंबर 14च्या केसमध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर 4चा लॉस, 15 मध्ये 5 तर 5चा लॉस, 16 मध्ये 6चा, 17ला 7चा लॉस नॉर्मली होऊन जाईल. ओके, तर अशा टाईपमध्ये. त्यानंतर 6 नंबरची मित्रांनो डेफिनेशन आहे. डेफिनेशन नंबर 6 आहे आपली. डेफिनेशन नंबर 6 आहे. ओके, यू कॅन सी हिअर, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. एखाद्या रिएक्शन मध्ये बाळा एखाद्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होत असेल त्याला काय बोललं जातं, ऑक्सिडेशन बोललं जातं. ह्याच्याच मला रिव्हर्स मध्ये जर का बोलायचं म्हटलं तर काय होऊ शकतं बरं? रिव्हर्स मध्ये बोलायचं म्हटलं तर बेटाजी डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके बेटा, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ह्याला काय बोलायचं असतं आपल्याला बेटाजी, रिडक्शन. ओके, एखाद्या रिएक्शनला एखाद्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला त्याला रिडक्शन बोलायचं. जसं की इथे मी परत एकदा तुम्हाला एक्झाम्पलने समजवतो बघा. जसं बघा इथं हा सोडियम आहे, याच्यावरती काहीच चार्ज नाहीये. चार्ज नाही म्हणजे चार्ज भेटायचं 0 आहे, बरोबर. इथं हा Na प्लस म्हणजे याच्यावरती +1 चार्ज आहे. बघा आता हा 0चा किती बनला, इथं +1 बनला, म्हणजे हा काय झाला, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असते सर? ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय मुलांनो, चार्ज आहे. क्लिअर एकदम. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय आहे, चार्ज आहे. इथे इनिशियली ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, इथे +1 बनला, हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे, म्हणून ह्याला आपण काय बोलणार आहे, ऑक्सिडेशन. जसं तुम्ही या केसमध्ये ऑब्झर्व कराल, इथं क्लोरीन वरती चार्ज नाही म्हणजे याचा चार्ज 0, ऑक्सिडेशन नंबर 0 आपण बोलू शकतो याला. इथं Clचा बेटा -1 हा ऑक्सिडेशन नंबर असेल, म्हणजे बघा 0चा बेटा जे आपण -1 बनवला हा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे, तर याला आपण काय बोलू शकतो बाळांनो, रिडक्शन. क्लिअर आहे? तर एकदम बेसिक बेसिक डेफिनेशन आहे. तर जस्ट फक्त कीवर्ड लक्षामध्ये ठेवले की डेफिनेशन नॉर्मली कव्हर अप आपले होऊन जातात. बट त्याच्यामध्ये डेफिनेशन नंबर 5 आणि डेफिनेशन नंबर 6 ह्या जरा थोड्याशा महत्वाच्या आहेत. क्लिअर एकदम. चलो पुढे जाऊया आपण आता. आर्टिकल नंबर 2 आहे चॅप्टरचा, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. हा महत्वाचा आर्टिकल आहे. ओके, तुम्हाला अगदी जेईला, नीटला, अगदी सीईटी पासून सगळ्याच एक्झाम ह्या आर्टिकलवरती प्रश्न पडतात. ओके, तर 1 बाय 1 बघूया आपण. सर ऑक्सिडायझिंग एजंट काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंटचं अजून एक नाव आहे मित्रांनो, ऑक्सिडंट. ओके, दुसरा आहे रिड्युसिंग एजंट, ह्यालाच काय बोललं जातं मुलांनो, रिडक्टंट असंही बोललं जातं. ठीक आहे ना, रिडक्टंट असंही बोललं जातं. चलो तो स्टार्ट करू आपण आता. सर ऑक्सिडायझिंग एजंट काय असतं बघा. ऑक्सिडायझिंग एजंट काय असतो, द species which oxidizes to another species, but itself gets reduced. ओके, लक्षात घ्या मुलांनो, अशी स्पेसिस की जी समोरच्या स्पेसिसचं काय करते, ऑक्सिडेशन, बट स्वतःच काय होतं बघा, इट सेल्फ गेट्स रिड्यूस, स्वतःच काय होतं, रिडक्शन.
अशा स्पेसिसला काय बोललं जातं? ऑक्सिडायझिंग एजंट बोललं जातं किंवा ह्यालाच काय बोलायचं असतं? ऑक्सिडंट बोलायचं. ओके, तर हा झाला आपला फर्स्ट पॉइंट. पॉइंट नंबर 2 आहे मित्रांनो, पॉइंट नंबर 2 आहे, एखादी स्पेसिस जर का स्वतःच्या हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये असेल तर ती ऑलवेज काय ऍक्ट होत असते? ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, द स्पेसिस इन हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर, द स्पेसिस इन हाईएस्ट ऑक्सीडेशन नंबर, ठीक है ना, द स्पेसीज इन हाईएस्ट ऑक्सीडेशन नंबर, तो ऑलवेज ऍक्ट्स ऍज ऑक्सिडायझिंग एजंट. ऑलवेज मुलांना ही स्पेसिस काय असते? ऑक्सिडायझिंग एजंट. कुठली? हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये स्पेसिस असेल तर. ओके, सर आता हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर कसा शोधायचा? कुठल्याही इलेमेंटचा जो ग्रुप नंबर आहे तोच त्याचा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर असतो. ओके, जसं की एक्झाम्पल बघा, सल्फर आहे, सल्फर ग्रुप नंबर 16 चा एलिमेंट आहे. ओके, ग्रुप नंबर 16 मध्ये त्याचा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +6 आहे. आपण पिरियोडिक टेबल रिकॉल करून या गोष्टी कव्हर अप करतो. ओके, त्या ह्या गोष्टी परत एकदा पिरियोडिक टेबल चॅप्टर मध्ये पण पिरियोडिक टेबल चांगला लर्न करून ह्याला बॅकअप चांगला भेटेल तुम्हाला. ओके ना, तर हा वाला पॉईंट झाला. हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये जर का असेल तर ऑलवेज ती काय बनते? ऑक्सिडायझिंग एजंट बनते. तिसरा पॉईंट आहे मुलांनो, हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे यालाच आपण काय बोलू शकतो? लेविस ऍसिड. ऑक्सिडायझिंग एजंटला काय बोलू शकतो बाळांनो आपण? लेविस ऍसिड. तर लेविस ऍसिड काय असतं? सर लेविस ऍसिड म्हणजे ही अशी स्पेसिस की जी इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करते. ओके, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टरला आपण काय बोलतो? लेविस ऍसिड. ओके, सर जी स्पेसिस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल किंवा इलेक्ट्रॉनचा गेन करेल तसल्या प्रोसेसला बाळा आपण काय बोलतो? रिडक्शन बोलतो. जी स्पेसिस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल म्हणजेच इलेक्ट्रॉनचा गेन करेल अशा प्रोसेसला आपण काय बोलतो मुलांनो? रिडक्शन बोलतो. आणि ज्या स्पेसिसचं रिडक्शन होतं तिलाच मुलांनो आपण काय बोलतो? ऑक्सिडायझिंग एजंट. समजतंय? म्हणून आपण लेविस ऍसिडला काय बोलू शकतो? सॉरी, ऑक्सिडायझिंग एजंटला आपण काय बोलू शकतो? लेविस ऍसिड असंही बोलू शकतो. क्लिअर एकदम? चलो, जसा हा वाला पार्ट झाला ऑक्सिडायझिंग एजंटचा, दुसरा पार्ट आपला कुठला असणार आहे? रिड्युसिंग एजंटचा असेल. तर तो आपण आता वन बाय वन कव्हर अप करू. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट बेटा? रिड्युसिंग एजंट म्हणजे काय असेल? द स्पेसिस, ठीक आहे ना, द स्पेसिस which reduces to another species, दुसऱ्या स्पेसिसचं बाळा ते रिडक्शन करेल. ठीक आहे ना, बट इटसेल्फ गेट्स ऑक्सिडाइज. बट स्वतःच काय होत असतं मुलांना? ऑक्सिडेशन होतं. ओके, स्वतःच काय होईल बेटा? ऑक्सिडेशन. बट समोरच्या स्पेसिसचं ती काय करते? रिडक्शन करते. बरोबर? म्हणजे तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंटचा क्वेश्चन जर का तुम्हाला टॅकल करायचा आहे तसं क्रॉस मध्ये विचार करायचा. ज्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन होईल ते रिड्युसिंग एजंट आहे, जिचं रिडक्शन होईल ती काय असणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. क्लिअर एकदम? चलो, पॉइंट नंबर 2 आहे, जसं मुलांना इथं मी बोललं की बाबा जी स्पेसिस स्वतःच्या हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये आहे तिला आपण ऑलवेज काय बोलायचं असतं? ऑक्सिडायझिंग एजंट. सेम पॉइंट मी इकडे रिपीट करेल, जर का एखादी स्पेसिस स्वतःच्या लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये असेल तर तिला आपण काय बोलणार आहे? रिड्युसिंग एजंट. ओके, तर यू कॅन सी हिअर द स्पेसिस इन लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे ना, एखादी स्पेसिस स्वतःच्या लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबरला आहे. ठीक आहे ना, तो सच स्पेसिस ऑलवेज ऍक्ट्स ऍज रिड्युसिंग एजंट. ओके, अशा स्पेसिस बेटांनो नेहमी काय बनतात? रिड्युसिंग एजंट बनतात. क्लिअर एकदम सर्वांना? पुढचा पॉइंट आता, जसं मी इथं बघा ऑक्सिडायझिंग एजंटला काय बोललो होतं? लेविस ऍसिड. ओके, कारण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जसं काय व्हायचं? रिडक्शन म्हणजे काय होता? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा गेन म्हणजे एक प्रकारचा जो काय इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणाऱ्या स्पेसिसला आपण काय बोलतो? लेविस ऍसिड बोलतो. अगदी त्याच्या रिव्हर्स मध्ये मी काय बोलेल आता? रिड्युसिंग एजंटला काय बोलावे बाळांनो आपण? लेविस बेस. सर लेविस बेस म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनर. जी स्पेसिस इलेक्ट्रॉनला डोनेट करेल अशा स्पेसिसला काय बोलायचं? लेविस बेस. सर इलेक्ट्रॉन डोनेट करणं म्हणजे एक प्रकारचा इलेक्ट्रॉनला लॉस करण्याचे, बरोबर आहे.
आणि जी स्पेसिस बेटा इलेक्ट्रॉन लॉस करेल आपण तिचं काय झालं असं बोलतो, ऑक्सिडेशन बोलतो. त्या स्पेसिसचं काय बोलतो आपण, ऑक्सिडेशन झालं. आणि ज्याचं ऑक्सिडेशन झालं त्याला काय बोलायचं बेटा जी, रिड्युसिंग एजंट. क्लिअर आहे सगळ्यांना? महत्वाचा पॉईंट मुलांना काय होता यातला, अत्यंत महत्वाचा पॉईंट जर का बोलायचं झालं तर तो हा होता बघा, जेई नीटच्या अँगलने हा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे. हायेस्ट ऑक्सिडेशन नंबरला एखादी स्पेसिस झाली तर ऑक्सिडायझिंग एजंट बोलायचं. जर का लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर मध्ये स्पेसिस झाली तर ऑलवेज काय बोलायचं असतं, रिड्युसिंग एजंट. बट सर जर का एखादी स्पेसिस यांच्या दोघांच्या मधात असेल, इंटरमिजिएट जर का आली तर अशा केसमध्ये काय बोलायला हवं, यू कॅन सी हिअर इम्पॉर्टंट पॉईंट. ओके ना. तर इम्पॉर्टंट मध्ये आपण असा पॉइंट मेन्शन करू शकतो, इफ इफ स्पेसिस प्रेझेंट इन इंटरमिजिएट ऑक्सिडेशन नंबर, तर अशा केसमध्ये अशा स्पेसिस काय ऍक्ट होऊ शकतात, सच स्पेसिस मे ऍक्ट ऍज ऑक्सिडायझिंग एजंट ऑर रिड्युसिंग एजंट. म्हणजे ह्यात बोथ ऍक्ट होऊ शकतात म्हणून, बोथ. इंटरमिजिएट मध्ये ऑक्सिडेशन नंबर जर का असेल तर अशा केसमध्ये आपण त्याला काय बोलतो, इधर ऑक्सिडायझिंग एजंट ऑर रिड्युसिंग एजंट. ओके. तर हा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंटचा क्वेश्चन तुम्हाला कसा असतो, बेसिकली मला दोन टाईपचे क्वेश्चन्स हे बनतात. एक तुम्हाला एखादी रिएक्शन गिवन असते आणि त्या रिएक्शन मध्ये आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट असा प्रश्न विचारतात. ओके. किंवा दुसरा तुम्हाला असे डायरेक्टली स्पेसिफिक एक्झाम्पल दिले जातात, त्याच्यामधला ऑक्सिडायझिंग एजंट कोण किंवा रिड्युसिंग एजंट कोण किंवा बोथ कोण ऍक्ट होऊ शकतो, अशाही टाईपचा प्रश्न विचारला जातो. ओके. चलो, जसं एखादा मी सॅम्पल क्वेश्चन इथं बनवतो बघा. क्वेश्चन तुमच्यासाठी बनवत आहे बेटाजी. प्रश्न आहे असा, प्रश्न आहे आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. ओके, फ्रॉम फॉलोइंग रिएक्शन. एक एक्झाम्पल घेतो मी यासाठी. एक्झाम्पल आहे, सपोज मॅग्नेशियम अंडरगोज रिएक्शन विथ फ्लोरीन विच गिव्स MgF2 असं प्रोडक्ट मिळालं रिएक्शन मध्ये. पण आता बेसिकली मुद्दा काय मुलांना, तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंटचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर पहिलं ऑक्सिडेशन नंबरचं कॅल्क्युलेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके. पुढचा आर्टिकल आपला तोच आहे, हाऊ टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर. ओके. मग त्यानंतर तुम्ही ह्या आहोत आपण ह्या टाईपच्या क्वेश्चनची परत एकदा प्रॅक्टिस करूया. बट जस्ट मी फक्त तुम्हाला एक सॅम्पल क्वेश्चन इथं पुटअप करून देत आहे. ऑक्सिडेशन नंबर झाला की मग आपण परत एकदा ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया. ओके. चलो, तर या केसमध्ये मला समजा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट ओळखायचं तर मी काय करायचं बघा. फर्स्ट आपण असाइन द ऑक्सिडेशन नंबर. बघा हा मॅग्नेशियम मुलांना फ्री स्टेट मध्ये आहे. फ्री स्टेट मध्ये ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर किती असतो बेटा, 0 असतो. ओके. हा रूल आहे. हे रूल्स ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेशनच्या आता पुढच्या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहे. जसं बघा फ्लोरीन हा पण फ्री स्टेट मध्ये आहे. फ्री स्टेट मध्ये ऑक्सिडेशन नंबर किती बेटा, 0 आहे. ओके. इथं मॅग्नेशियमचा चार्ज किती असतो बघा, +2 आहे आणि फ्लोरीनचा चार्ज किती असतो, -1 आहे. बेसिक चार्ज अगदी 9th 10th ला पण या गोष्टी बघितल्या जातात. पण पुढच्या आर्टिकल मध्ये सगळे रूल्स वगैरे आहेत. ओके. बघा आता हा मॅग्नेशियम जो आहे मुलांना 0चा काय बनला इथं बघा, +2 बनला आणि हा फ्लोरीन 0 पासून काय बनला इथं, -1 बनला. ओके. आता 0चा +2 बनणं हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर का डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, ऑब्वियस इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. तर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबरला आपण काय बोलायचं असतं बेटा, नो ऑक्सिडेशन. हा 0चा -1 बनणं हा काय डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबरला काय बोलायचं बेटा, रिडक्शन. ओके. मग ज्या स्पेसिसचं बेटा रिडक्शन होईल अशा स्पेसिसला आपण काय बोलायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. ज्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन होईल अशा स्पेसिसला बाळा आपण काय बोलायचं, रिड्युसिंग एजंट. ओके. म्हणजे फायनल तुमचं आन्सर काय आलं बघा इथं, फायनल आन्सर ऑक्सिडायझिंग एजंट कोण आला बेटा इथं, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आला इथं, फ्लोरीन आहे. नंतर सेकंड बघा रिड्युसिंग एजंट कोण आहे तुमचा बेटा, रिड्युसिंग एजंट कोण आलं इथं, मॅग्नेशियम. ओके. तर अशा टाईपचे सिंपल क्वेश्चन सगळ्याच टाईपच्या एक्झाम मध्ये आहेत. सीईटी मध्ये आहे, जेई मध्ये आहे, नीट मध्ये सुद्धा आहे. पण सीईटी मध्ये या टाईपचे क्वेश्चन जास्त प्रमाणामध्ये आहेत. नीट आणि जेई मेन लेवल तसे क्वेश्चन खूप बेसिक आहेत. ओके. त्यापेक्षा खूप चांगल्या लेवलचे अजून क्वेश्चन पण बनतात की आपण पुढे कव्हर अप करत जाऊया. ओके. तर हा झाला एक क्वेश्चन. अजून एक वेगळा टाईप आहे क्वेश्चनचा बघाल. सेकंड टाईप आहे क्वेश्चनचा, कॉमेंट ऑन ऑक्सिडायझिंग एजंट और रिड्यूसिंग एजंट और बोथ. ओके.
मी तुम्हाला आता खूप सारे एक्झाम्पल पुटअप करेल, तुम्हाला ओळखायचं फक्त ह्यातला ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, रिड्युसिंग एजंट कोण आहे, बोथ कोण असेल ह्यापैकी तुम्हाला गोष्ट ओळखायची आहे. ओके, चलो बेटा. तर या ठिकाणी मुलांनो, पहिला एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. समजा मी असा दिला H2SO4. ओके, दुसरा आहे H2SO3, तिसरा घेतला मी समजा SO2, पुढचा घेतला समजा SO3 आणि घेतला समजा H2S. ओके, मुद्दाम मी स्पेसिफिक एक्झाम्पल दिले, मी नंतर पुढच्या याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल तुमचे बनवून घेईल. ओके, चलो. जर का इथे आपण बेटाची ऑक्सिडेशन नंबर शोधला, ओके, तर सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती येईल, +6 शोधायचा. बट हा पुढच्या आर्टिकल मध्ये होईल ना कॅल्क्युलेशन, लक्षात ठेवा. मी जस्ट फक्त तुम्हाला हा क्वेश्चनचा अप्रोच कसा असतो हे समजवण्यासाठी हा क्वेश्चन इथं बनवलं. ऍक्च्युली हाऊ टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर हा आपला पुढचा अजेंडा असणार आहे. ओके, यू कॅन सी हिअर. पुढचा आर्टिकल हाच आपला ऑक्सिडेशन नंबर कसा शोधायचा, त्याचे बेसिक रूल्स काय, मग त्यानंतर आपण ऑक्सिडेशन नंबर शोधू शकतो. ओके, चलो. त्याचा +6 येईल मुलांनो. ह्या सल्फरचा शोधायला हा +4 असेल, हा पण सल्फर समजा +4 असेल, हा बघाल तर बेटा +6 आहे, हा बघाल तर सल्फर -2. पिरियोडिक टेबल जसं आपला लर्न आहे मुलांनो, त्याच्या अकॉर्डिंगली जर का आपण विचार केला तर सल्फर हा ग्रुप नंबर 16 चा एलिमेंट आहे. ग्रुप नंबर 16 च्या एलिमेंटचा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर +6 आहे आणि लोवेस्ट किती आहे, -2 आहे. ओके, त्याच्या पुढे एक रूल पण, त्या रूल मध्ये पण मी परत एकदा ही गोष्ट कव्हर अप तुम्हाला करून देईन. ओके, चलो. तर बघाल इथे बेटा, इथं आता हा हायेस्ट आहे ना, हा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर आहे. +6 इज द हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर आणि हायेस्ट ऑक्सिडेशन नंबरला स्पेसिस बेटा ऑलवेज काय ऍक्ट होत असते, ऑक्सिडायझिंग एजंट. जर का तू हा बघ सल्फरचा इथे -2 हा लोवेस्ट आहे, ठीक आहे ना. सल्फरचा बेटा जी हा -2 लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर आहे आणि लोवेस्ट मध्ये स्पेसिस ऑलवेज काय बनत असते बेटाची, रिड्युसिंग एजंट. तुम्ही मदत बघा +4 आहे, +4 इथे पण बघा +6 आहे. ओके, तर हा +6 हायेस्ट आहे, म्हणजे हा परत एकदा इथे काय बनणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. ह्या दोन मधात बघाल तर इंटरमिजिएट आहे आणि इंटरमिजिएटच्या केसमध्ये स्पेसिस काय बनते, बोथ ऑक्सिडायझिंग एज वेल एज रिड्युसिंग एजंट. डिपेंड करेल. समजा एखाद्या रिएक्शन मध्ये आपण यांना वापरला, समोरचा स्पेसिस समजा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर अशा केसमध्ये हा काय बनतो, रिड्युसिंग एजंट. बट समजा समोरचाच पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे, तर अशा केसमध्ये हा काय बनतो, ऑक्सिडायझिंग एजंट बनत असतो. क्लियर एकदम सर्वांना. चलो बेटा आगे बढ़ेंगे जरा, ठीक है. पुढचा आर्टिकल आहे, थर्ड आर्टिकल ऑफ द चॅप्टर इज ऑक्सिडेशन नंबर. आणि ऑक्सिडेशन नंबरलाच आपण काय बोलतो बाळा, ऑक्सिडेशन नंबरलाच आपण काय बोलतो, ऑक्सिडेशन स्टेट. ओके, शॉर्ट फॉर्म मध्ये जर का लिहायचं म्हटलं तर आपण असं पण लिहू शकतो, याला ON स्टँड्स फॉर ऑक्सिडेशन नंबर, किंवा आपण असंही लिहू शकतो बेटाजी OS स्टँड्स फॉर ऑक्सिडेशन स्टेट. क्लियर एकदम. चलो सर, काय असतो ऑक्सिडेशन नंबर? सर ऑक्सिडेशन नंबर काय सर, हा चार्ज आहे, एखाद्या ऍटम वरती आलेला चार्ज आहे. आणि हा चार्ज कशामुळे येतो, चार्ज इज डेव्हलप ड्यू टू कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. सर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात म्हणजे काय होतात, एक तर बेटाची लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा काय होतो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो, म्हणजे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होतो. सर हा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन कशासाठी होतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होण्याचे कारण काय मुलांनो, टू कंप्लीट द ऑक्टेट. ओके, प्रत्येकाला ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं. मग काही एलिमेंट स्वतःचा ऑक्टेट इलेक्ट्रॉनचा लॉस करून पूर्ण करतात, तर काही एलिमेंट ऑक्टेट हा इलेक्ट्रॉनचा गेन करून पूर्ण करत असतात. ओके, तर अशा केसमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो आणि त्याच्यामुळे तो चार्ज बनतो एखाद्या स्पेसिस वरती, तर त्या चार्जला आपण काय बोलायचं असतं, ऑक्सिडेशन नंबर बोलायचं असतं. क्लिअर एकदम. चलो, तर नेक्स्ट आहे बेटा रूल्स हाऊ टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. मला समजा रॅन्डमली एखाद्या स्पेसिसला ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचं, तर तुम्हाला असं ऑक्सिडेशन नंबर असाइन करताना बेसिक काही रूल्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 10 रूल आहे मित्रांनो, 10 रूल मी तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. हे रूल्स तुम्ही लक्षामध्ये ठेवाल तर बाकी तुम्हाला कुठल्याही स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर शोधता येणार आहे. चला तर चालू करूया मग आपण. लेट स्टार्ट बेटाजी, लेट स्टार्ट. पहिला रूल आहे, फर्स्ट रूल आहे मित्रांनो, पहिला रूल आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट इन फ्री स्टेट. मुलांनो गोष्टीकडे लक्ष द्या, मी फ्री स्टेटची गोष्ट करतो. फ्री स्टेट मतलब बेटा किसी के साथ वो कंबाइन हुआ नहीं, मतलब शादी शुदा नहीं है, अभी तक वो बैचलर है, ठीक है ना.
तर फ्री स्टेट मध्ये प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर किती मित्रांनो 0 आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एलिमेंट इन द फ्री स्टेट इज इक्वल टू काय घेतात बाळा 0. ओके, की जसे बघतो आता, की जसे बघशील जरा बेटा, जसे बघ एक्झाम्पल ऑल मेटल मुलांनो, मेटलची फ्री स्टेट कुठली आहे मोनोएटॉमिक स्टेट आहे आणि मेटल नॉर्मली सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात. फक्त एकमेव मेटल जो आहे मर्क्युरी, एकमेव मेटल मर्क्युरी हा लिक्विड मध्ये सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर फ्री स्टेट मध्ये 0 आहे. जर का आपण हायड्रोजनची गोष्ट करायला मुलांना तो H2 गॅस फ्री स्टेट मध्ये डायटॉमिक स्टेट मध्ये एक्झिस्ट करतो. ऑक्सिजन O2 स्टेट मध्ये एक्झिस्ट करतो. नायट्रोजन पण असा डायटॉमिक मध्ये एक्झिस्ट करतो. हॅलोजन X2 डायटॉमिक मध्ये एक्झिस्ट करतात. हा X2 म्हणजे कोण आहे फ्लोरीन, F2 क्लोरीन असेल तर Cl2, ब्रोमीन असेल तर Br2, आयोडीन असेल तर I2 आहे. बरोबर, तर ह्या टाइप मध्ये O2 N2 F2 ओके हॅलोजन झाले. त्याच्यानंतर समजा डिफरंट डिफरंट मेटल अमलगम. ओके, मेटल अमलगम. सर मेटल अमलगम काय असतात? मेटल अमलगम म्हणजे मित्रांनो एखादा मेटल कोणासोबत असतो मर्क्युरी सोबत त्याने आपलं कंपाऊंड किंवा एखादं सोल्युशन बनवलेलं असतं. ओके, मेटल आणि मर्क्युरीचं जे मिक्सचर आहे त्याला काय बोलायचं असतं मेटल अमलगम बोलायचं. या केस म्हणजे दोघांचा मेटल आणि मर्क्युरी दोघांचाही ऑक्सिडेशन नंबर किती असतो मित्रांनो 0 असतो. ओके, त्यानंतर अजून एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सल्फर. सल्फर हा S8 म्हणजे ऑक्टा ऍटॉमिक स्टेट मध्ये एक्झिस्ट करतो. ओके, तर ही याची फ्री स्टेट मांडलेली आहे. नंतर फॉस्फरसची गोष्ट कराल तर P4 टेट्रा ऍटॉमिक स्टेट ही फ्री स्टेट मांडलेली आहे. ओके, तर हा एक पार्ट झाला. नंतर अजून सांगायचं बोललं तर ॲलोट्रॉप्स, कुठलाही मुलांना ॲलोट्रॉप्स असो, ॲलोट्रॉप मध्ये ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. जसं बघा तुम्ही कार्बनचे 10वीत ॲलोट्रॉप शिकला होता, डायमंड असेल बरोबर, किंवा कार्बनचा अजून ग्राफाईट असेल किंवा अजून कुठला फुलेरिन असेल, ठीक आहे ना, फुलेरिन असेल किंवा CNT म्हणजे कार्बन नॅनो ट्यूब असेल, कुठला पण ॲलोट्रॉप असो प्रत्येक ॲलोट्रॉप मध्ये त्या त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. जसं ऑक्सिजनचे पण अजून ॲलोट्रॉप आहे. जसं ऑक्सिजनच्या केसमध्ये का O2 हा एक असतो आणि अजून एक कोणी बेटा ओझोन O3 आहे. अजून पण भरपूर आहे. सल्फरचे रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये पिन ब्लॉक मध्ये ही गोष्ट आहे. बरोबर, किंवा अजून सेलेनियमचे पण अल्फा बीटा असे डिफरंट डिफरंट ॲलोट्रॉप्स आहे. कुठला जरी ॲलोट्रॉप जर का असेल तर ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर किती आहे 0 आहे. क्लिअर एकदम. मेटल अमलगमला पण किती आहे 0 आहे. ठीक आहे, तर हा केस व्यवस्थित लक्षामध्ये असू द्या मुलांना. बेसिक बेसिक फ्री स्टेट आहे, मुलं चुकतात लक्षात घ्याल, काळजी घ्याल, चुका होतात बाळांनो. फ्री स्टेट मध्ये ऑलवेज सर्वांचा 0 आहे. ठीक आहे बेटा, चलो नेक्स्ट रूल आहे मुलांनो, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटॉमिक आयन. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटॉमिक आयन इज इक्वल टू काय असतं रे मित्रा, त्याच्यावरचा चार्ज असतो, इज इक्वल टू इट्स चार्ज. ऑक्सिडेशन नंबर ऑफ द मोनो ॲटॉमिक आयन इज इक्वल टू काय असतो, इट्स चार्ज असतो. ओके सर, मोनो ॲटॉमिक आयन काय असतो सर, एखादा एक्झाम्पल द्याल. ओके बेटा, एक्झाम्पल देतो बघ. फॉर एक्झाम्पल मी घेतला असा Na प्लस. ओके, हा सोडियम एकच ॲटम आहे आणि याच्यावरती चार्ज म्हणजे हा आयन आहे. बरोबर, तर मोनो ॲटॉमिक आयनच्या केसमध्ये ज्या डोक्यावरती जो चार्ज आहे तो त्याचा ऑक्सिडेशन नंबर असेल. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ द सोडियम इथे मी किती पकडायचा बेटा, +1 पकडायचा. ओके, अजून एखादं एक्झाम्पल दिलं मी, समजा तुला Mg2 प्लस, तिथे मॅग्नेशियमचा बेटा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे +2 असेल. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं नायट्राइड N3 मायनस, इथे नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल मित्रांनो -3 असेल. होतंय क्लिअर. फक्त मोनो ॲटॉमिक आयन असेल त्याच्यावर जो चार्ज आहे तो चार्ज त्याचा काय असणार आहे ऑक्सिडेशन नंबर आहे. ओके, चल रूल नंबर 3 आहे बेटाजी. हे सगळे 10च्या 10 रूल तुमचे पाठ असू द्या, अगदी तोंड पाठ असू द्या, मग तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरचा प्रश्न बिलकुल अडचणीत येत नाही. ओके, आरामात सॉल्व्ह होऊन जातो. तुमचा रूल नंबर 3 आहे बेटा. रूल नंबर 3 आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन काय असतो, हायड्रोजनचा असतो बेटा ऑक्सिडेशन नंबर +1 ऑलवेज. असा रूल लक्षात ठेव. हायड्रोजनचा ऑलवेज किती आहे +1 आहे. बट बऱ्याच केसमध्ये हायड्रोजनचा -1 पण असतो. सर कधी असतो -1? -1 कधी असतो विथ मेटल. जर का हायड्रोजन डायरेक्टली मेटलला जोडला असेल, हायड्रोजन बेटा डायरेक्टली मेटलला जोडला असेल तर अशा केसमध्ये हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती पकडायचा आपल्याला -1 पकडायचा आहे. ठीक आहे ना सर, का बरं असं, कारण मेटल हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात, ते स्वतः इलेक्ट्रॉनचा लॉस करतात. मग जर का त्यांनी इलेक्ट्रॉनचा लॉस केला म्हणजे हायड्रोजन इलेक्ट्रॉनचा गेन करेल. बरोबर, हायड्रोजनने इलेक्ट्रॉनचा गेन केला म्हणजे कुठला ऑक्सिडेशन नंबर बनणार, निगेटिव्ह बनणार. बरोबर, म्हणजे तोच काय असणार इथं -1 असणार आहे. क्लिअर.
तर हा वाला फंडा असतो. जसं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं असा मॅग्नेशियम हायड्रेट MgH2 असा एक्झाम्पल दिला. तर हा मॅग्नेशियमला डायरेक्टली हायड्रोजन जोडला ना बेटा, म्हणून इथं हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -1 आहे. या केसमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल समजा इथे मी तुम्हाला असा एक्झाम्पल दिला MgOH ट्वाईस. कधी कधी कन्फ्युजन होतं मुलाला, असं वाटते का रे सर हायड्रोजन हा मॅग्नेशियमच्या कंपाऊंड मध्ये? नाही बेटा नाही, हायड्रोजन कंपाऊंड मध्ये आहे मॅग्नेशियमच्या, पण तो जोडलेला कोणाला आहे? ऑक्सिजनला. ऑक्सिजन तर नॉन मेटल आहे, बरोबर. मग अशा केसमध्ये हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल बेटाजी? +1 असेल, नॉट -1. जर का हायड्रोजन डायरेक्टली मेटलला जोडला तरच ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? -1 असेल. अदरवाईज +1 त्याचा ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. क्लिअर कहाणी एकदम सर्वांना? चलो, रूल नंबर 4 आहे बेटा. रूल नंबर 4 आहे, ठीक आहे ना. रूल नंबर 4 आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो बेटाजी -2 ऑलवेज. ऑक्सिजनचा बेटा ऑक्सिडेशन नंबर आहे -2 ऑलवेज. ऑलवेज -2 असतो बेटा ऑक्सिजनचा, ठीक आहे ना. बट बरेचसे ऑक्सिजनच्या केसमध्ये बेटा एक्सेप्शन्स आहे. ओके, खूप सारे एक्सेप्शन्स आहे, ठीक आहे ना. खूप सारे एक्सेप्शन्स आहेत. सर काय काय एक्सेप्शन जरा सांगाल? ओके ना, व्हॉट आर द एक्सेप्शन्स इन द केस ऑफ ऑक्सिजन? ओके, बघा कुठले कुठले एक्सेप्शन आहेत, कुठले कुठले एक्सेप्शन आहेत. पहिला आहे मुलांनो पॅरॉक्साइड. सर पॅरॉक्साइड काय असतो? पॅरॉक्साइड असतो असा ओ सिंगल बॉन्ड ओ लिंकेज, ह्याला बोलायचं असतं पॅरॉक्साइड. ओके, त्याच्या पॅरॉक्साइडच्या केसमध्ये ह्या ऑक्सिजनचा -2 नव्हे, हा किती असतो? -1 असा ऑक्सिडेशन नंबर असतो. ओके, पॅरॉक्साइडच्या केसमध्ये -1, ठीक आहे ना. जसे की मला एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर बघा, सोडियम पॅरॉक्साइड. समजा मी इकडे एक Na जोडला, इकडे एक Na जोडला, बरोबर. तर असा फॉर्म्युला बनतो बघा, Na2O2. हा O2 म्हणजे हा O दोन्ही साईडला मी Na जोडला, हा झाला सोडियम पॅरॉक्साइड. तर या केसमध्ये हा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटाजी? किती आहे बेटाजी? -1 आहे. समजतंय? -1 ऑक्सिडेशन नंबर आहे. अजून एक्झाम्पल घेऊ शकतो मी, हायड्रोजन पॅरॉक्साइड म्हणजे SO2. इथं पण -1 ऑक्सिडेशन नंबर आहे. ओके, त्यानंतर अजून एखादा एक्झाम्पल समजा मी घेतला बॅरियम पॅरॉक्साइड. इथं बघा बॅरियम बेटा बायव्हॅलंट मेटल आहे. इथं गडबड होते कधी कधी विद्यार्थ्याकडून. तर बॅरियम हा बायव्हॅलंट आहे. ओके ना, बॅरियम इज द बायव्हॅलंट मेटल, म्हणून हा एक बॅरियम सोबत समोर 2 ऑक्सिजन जोडले, म्हणजे असं पकडा की हे दोन्ही पण कोण असणार इथे साईडला? बॅरियम असेल. ओके ना, दोन्ही पण ऑक्सिजन कनेक्टेड टू द बॅरियम. डन. तर या टाईपचं आहे. इथे सुद्धा ऑक्सिडेशन नंबर किती आहे बाळा? -1 आहे. इथे पण किती आहे? -1. ही काळजी घ्याल प्रॉपरली, महत्वाचा पार्ट आहे. सीईटी मध्ये ही गोष्ट खूप खास आहे, ठीक आहे. चलो, बट जे नेटल्या गोष्टी खूप बेसिक बेसिक आहे. चलो, तो पुढचा पार्ट, पुढचा एक्सेप्शन आहे मुलांनो, एक्सेप्शन नंबर 2, सुपर ऑक्साइड. सर सुपर ऑक्साइडचं एक्झाम्पल काय असते बेटा? सुपर ऑक्साइडचं एक्झाम्पल आहे KO2, आणि KO2च्या केसमध्ये ऑक्सिडेशन नंबर असेल -1/2. ओके, हा जे मेनला आलेला PYQ पण आहे. हा पोटॅशियम पॅरॉक्साइड असेल किंवा पोटॅशियम सुपर ऑक्साइड असेल. ओके, तर ह्या टाइपचे क्वेश्चन जे मेनच्या पेपरमध्ये एकदा पडून गेलेले आहेत, ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. अशा टाइपचे क्वेश्चन रिअरली नॉर्मली पेपरमध्ये येतात. त्यानंतर तिसरं एक्सेप्शन मित्रांनो, ओझोनाइड्स. तिसरं एक्सेप्शन आहे ओझोनाइड. सर ओझोनाइडचा फॉर्म्युला काय असतो? KO3. म्हणजे या KO3 मध्ये याचा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटा? -1/3 आहे. -1/3. ओके, असं. 4 नंबरचा आहे ऑक्सिजन फ्लोराईड. बघा O2F2, ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर +1 असेल. अजून एक एक्झाम्पल बघाल तुम्ही OF2, ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचा बेटा +2 आहे, ठीक आहे ना. तर अशा टाईपचे काही डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स आहे. एखादा कॉम्प्लेक्स पण बनवू शकतो आपण, जो तुम्ही P ब्लॉक मध्ये परत एकदा शिकणार आहे 12वी मध्ये. ओके, तर ह्या टाईपचा मी कॉम्प्लेक्स बनवू शकतो, O2+ PtCl6-. ओके, तर ह्या टाईपचा आपण बनवू शकतो. ह्याला मी बोलू शकतो ऑक्झोनियम आयन, की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर किती भेटायचा? +1/2 आहे. ओके ना, इथं ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे? +1/2 असेल का? तर O2 वरती प्लस चार्ज आहे ना, O2 वरती +2 चार्ज आहे. याचा अर्थ पर ॲटम ऑक्सिडेशन नंबर नॉर्मली हा पर ॲटम कॅल्क्युलेट होतो, म्हणजे पर ॲटम ऑफ ऑक्सिजन हा किती असणार आहे? +1/2 असेल. डन. तर ह्या टाइप मध्ये ऑक्सिडेशन नंबरचं कॅल्क्युलेशन होतं. चलो बेटा, चलो बेटा, जरा आगे बढ़ते हम लोग, ठीक है ना. जरा थोड़ा सा आगे बढ़ते हैं.
लाईन 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 ठीक आहे, चल जाने दो, बाद में बघू नंतर येईल का अशी, नाही होते ठीक आहे. चला, तर पुढचा रूल हा झाला रूल नंबर 4. ओके बेटा. रूल नंबर 5 आहे, रूल नंबर 5 आहे बेटाजी, रूल नंबर 5, ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन. खूप महत्वाचा, हा पण जबरदस्त इम्पॉर्टंट आहे. ओके, हॅलोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असेल बेटा? हॅलोजनचा बेसिकली दोन कॅटेगरी करतो मी. हॅलोजन तुमच्या लक्षात असतील पण, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ओके बेटा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे 4 मेनली हॅलोजन्स आहेत. त्याच्यामध्ये बघा, फ्लोरीनची एक वेगळी कॅटेगरी बनवतो आणि रिमेनिंग 3 क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या तिघांची वेगळी बनवतो मी. ठीक आहे बेटा. सर मी असं का बनवलं? कारण मुलांना असं, ह्या फ्लोरीनचा एकमेव ऑक्सिडेशन नंबर आहे तो म्हणजे आहे -1 ऑलवेज. हा JEE 24 चा PYQ पण आहे. ओके, प्रश्न असा होता की विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट शोज ओनली वन ऑक्सिडेशन नंबर. तर आन्सर काय द्यायचं? फ्लोरीन. फक्त फ्लोरीन असा एकमेव एलिमेंट आहे की कंबाईन स्टेटमध्ये हा -1 ऑक्सिडेशन नंबर शो करतो. ओके, म्हणजे हा फिक्स ऑक्सिडेशन नंबर आहे. बट तरी पण आता लेटेस्ट रिसर्चच्या अकॉर्डिंगली आय थिंक सो अजून एक नवीन फ्लोरीनचे एक ऑक्सिडेशन नंबर वेगळा असलेला पण कंपाऊंड एक्झिस्ट झालेला आहे. ओके, तर आय थिंक 2008 नंतर रिसर्च नंतर ते कंपाऊंड आलेलं आहे. ओके, तर बट सध्या तरी त्याच्यावरती आपण फोकस नाही करत आहे. बघा आता पुढचा आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ह्या केसमध्ये काय, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनच्या केसमध्ये मुलांना ऑक्सिडेशन नंबर ह्यांचा पण -1 असेल. पण जर का हे हॅलोजन ह्यांच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला आता जोडले, जर का हे हॅलोजन ह्यांच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जर का जोडले, तर अशा केसमध्ये ह्यांचा ऑक्सिडेशन नंबर प्लस मध्ये सुद्धा असतो. ओके, मग किती असू शकतो सर प्लस मध्ये? +1 असू शकतो मुलांना, किंवा तुमचा +3 असू शकतो, किंवा +5 येऊ शकतो, किंवा +7 येऊ शकतो. ओके, हा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर यायचं कारण काय? ओके ना, व्हेन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबरचं कारण काय? व्हेन व्हेन क्लोरीन स्लॅश ब्रोमीन स्लॅश आयोडीन बॉन्डेड टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ओके, ते जर का त्यांच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जर का जोडले, तर अशा केसमध्ये ह्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय असतो मुलांनो? पॉझिटिव्ह मध्ये असतो. कारण तो एलिमेंट ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल ना, ह्यांना लॉस करावं लागेल. मग ह्यांनी जर का लॉस केला, त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती बनणार आहे? +1 किंवा +3 किंवा +5 किंवा +7 बनणार आहे. ओके, ते ह्या टाइप मध्ये सुरी. तर हा एक महत्वाचा पार्ट झाला. रूल नंबर 6 आहे बेटा, रूल नंबर 6 आहे आपला. रूल नंबर 6 आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ग्रुप नंबर 1 एलिमेंट्स. बेटा ग्रुप नंबर 1 जर का असेल, ग्रुप नंबर जर का 1 असेल, तर ग्रुप नंबर 1च्या व्हॅलेन्स शेलला किती इलेक्ट्रॉन्स असतात? 1 आहे. मग जर का त्याने तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लॉस केला, तर ऑक्सिडेशन नंबर किती बनेल? +1 बनेल. बरोबर, म्हणजे ग्रुप नंबर 1च्या केसमध्ये मित्रांनो ऑक्सिडेशन नंबर किती असतो? ऑलवेज +1 आहे. एलिमेंट पार्ट नॉर्मली असेल तुमच्या लिना किरपचे फर्याच्या ट्रिक नाही. बरोबर ना, ग्रुप नंबर 1 ह्याच एलिमेंटला काय बोलतात? अल्कली मेटल. ग्रुप नंबर 1 ला काय बोलायचे बेटा? अल्कली मेटल. ओके बेटा, ग्रुप नंबर 1च्या एलिमेंटला काय बोलतो आपण? अल्कली मेटल बोलतो. ठीक आहे, अल्कली मेटल. सेकंड आहे बेटाजी ग्रुप नंबर 2. ग्रुप नंबर 2 च्या व्हॅलेन्स शेलला 2 इलेक्ट्रॉन आहे, आणि जर का त्या 2 इलेक्ट्रॉनचा त्यांनी लॉस केला, तर ऑक्सिडेशन नंबर किती बनणार आहे? +2 बनेल. बरोबर आहे, +2 ऑक्सिडेशन नंबर असेल. बट या ग्रुप 2 च्या एलिमेंटला आपण काय बोलतो? अल्कलाइन अर्थ मेटल बोलतो बेटा. ग्रुप 2 च्या एलिमेंटला आपण काय बोलतो? अल्कलाइन अर्थ मेटल असं बोलतो. क्लिअर एकदम? अल्कलाइन अर्थ मेटल रूल आहे, तर फिक्स रूल लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर एक 7th रूल आहे बेटा, रूल नंबर 7 आहे. हा तसा ऍक्च्युली 12च्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्री चॅप्टर मध्ये हा अजून जास्त लेवलला आहे. ओके, त्या टाइपचे क्वेश्चन जास्त आहे. 7वा आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल इन मेटल कार्बोनिल, इन मेटल कार्बोनिल इज ऑलवेज इक्वल टू 0. सर हे मेटल कार्बोनिल काय असतं बेटा? मेटल कार्बोनिलचं तुला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, तर तुझ्यासाठी एक्झाम्पल घेतलं असं FeCO5 टाइम्स. कुठल्याही मेटलचं कार्बन मोनॉक्साईड सोबत जे कंपाऊंड आहे
कुठल्याही मेटलचं कार्बन मोनॉक्साईड सोबत जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला काय बोलायचं, मेटल कार्बोनिल कंपाऊंड किंवा कॉर्डिनेशन मध्ये आपण याला कॉम्प्लेक्स पण बोलतो. तर अशा केसमध्ये त्या मेटलचा ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर किती असतो बेटा जी 0. ओके. तर ह्या टाइपचे अजून बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला 12th मध्ये कॉर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये पण होतात. ओके. त्यातला हा एक सिंपलचा एक्झाम्पल आहे. चलो, तर हा झाला आपला रूल नंबर 7. अब बेटा बढ़ते हम लोग आगे. रूल नंबर आहे 8. हा अत्यंत महत्वाचा, परत एकदा बेटा, रूल नंबर 8 अत्यंत महत्वाचा रूल आहे. अत्यंत महत्वाचा आहे. मॅक्सिमम अँड मिनिमम ऑक्सिडेशन नंबर. मॅक्सिमम अँड मिनिमम ऑक्सिडेशन नंबर काय असतो, कुठल्या एलिमेंटचा मॅक्सिमम आणि मिनिमम ऑक्सिडेशन नंबर काय असतो. हाच मॅक्सिमम आणि मिनिमम ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला कशाला लागतो, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट कम्पेअर करायला हाच लागतो. बरोबर. चलो, एक छोटासा मी टेबल बनवतो, या टेबलमध्ये गोष्टी पुटअप करेल, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला गोष्टी समजणं फार सोपं असणार आहे. क्लिअर एकदम. चलो, तर माझा पहिला पॉइंट आहे मुलांना, इथं ग्रुप नंबर मी इथे पुट करतो. इथं 1 घेईल, ग्रुप नंबर 2 घेतला मी. मधातले मी 10 ग्रुप सोडले डी ब्लॉक वाले, का, कारण डी ब्लॉकचा ऑक्सिडेशन नंबर हा खूप सारा व्हेरिएबल आहे. तिथे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला पण खूप सारे एक्सेप्शन्स आहे. ओके. त्याच्यामुळे आपण ह्याला रूल्स मध्ये बसवत नाहीये त्याला. ओके. नंतर पी ब्लॉक मध्ये आलो मी 13ला. 13 मध्ये तुम्हाला फक्त शेवटचा 3 आकडा लक्षात ठेवायचा, ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वगैरे त्या गोष्टी कव्हर अप करायला. तर तसा पण हा पिरियोडिक टेबल मध्ये आपण शिकतो. मेंडलिपच्या पिरियोडिक टेबलच्या अकॉर्डिंगली हा 13 म्हणजे कुठला होता, ग्रुप 3A होता. 3A बरोबर. तर 3 पकडायचं आपण याला. 14ला 4 बोलायचं, 15ला 5 बोलायचं, 16ला 6 बोलायचं, 17ला 7 आणि 18ला काय बोलायचं बेटा जी 8. क्लिअर एकदम. चलो, आता ह्यांच्या व्हॅलन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स किती, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती. ग्रुप नंबर 1 ला बेटा जी ऑब्विस एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल. 2 मध्ये 2, अरे ज्याच्या व्हॅलन्स शेलला जितके इलेक्ट्रॉन्स आहे ना तोच त्यांचा ग्रुप नंबर असतो. तशी तर पिरियोडिक टेबलची रचना झालेली आहे. बरोबर. असं आता 13 म्हणजे हा मेंडलिपचा 3A होता. ओके ना. 3A म्हणजे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये आहे. याच्यामध्ये 4 असतील, याच्यामध्ये 5, याच्यामध्ये 6 आहे, 17ला 7 आणि 18ला किती असणार आहे, 8 असणार आहे. क्लिअर. बर सर, आता रेंज काय ऑक्सिडेशन नंबरची, मॅक्सिमम आणि मिनिमम रेंज मला आता शोधायची बेटा. ओके. बघा आता, ग्रुप नंबर 1 ला व्हॅलन्स शेलला 1 इलेक्ट्रॉन आहे. जर का तो एक लॉस केला तर ह्यांचा ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर किती बनतो, +1. असा लास्ट स्लाइड आपण रूल पण बघितलाय. ग्रुप नंबर 2 च्या केसमध्ये व्हॅलन्स शेलला 2 इलेक्ट्रॉन्स आहे. जर का ते 2 इलेक्ट्रॉन त्यांनी लॉस केले, त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती बनणार बेटा जी, +2 बनेल. 13 नंबरच्या केसमध्ये जर का व्हॅलन्स शेलला 3 आहे, जर का त्यांनी 3चा लॉस केला तर ऑक्सिडेशन नंबर किती बनेल, +3 बनेल. बरोबर. बट असंही पण होऊ शकतं ना, ते इलेक्ट्रॉनचा गेन पण करू शकतात. प्रत्येकाला इथं ऑक्टेट पूर्ण करायचं आहे. एक तर इलेक्ट्रॉनचा लॉस करतील किंवा इलेक्ट्रॉनचा गेन करणारे, असं होऊ शकतं मुलांना, पॉसिबिलिटी आहे. ग्रुप नंबर 13 आहे, व्हॅलन्स शेलला 3 इलेक्ट्रॉन आहे, ऑक्टेट पूर्ण करायला अजून त्यांना 5 हवेत. बट 5 इलेक्ट्रॉन यांना कोणी देऊ शकत नाहीये. दिले तर किती देऊ शकतात, 3 देऊ शकतात. जर का यांना भेटले फुकटात, जर का भेटले तर घेऊ शकतात हे सुद्धा. मग जर का फुकटातले 3 इलेक्ट्रॉन जर का गेन केले तर ह्यांचा मुलांनो मिनिमम ऑक्सिडेशन नंबर किती बनणार आहे, -3. ओके. म्हणजे मित्रांनो, ह्यांचं ऑक्टेट पूर्ण होत नाही तरी पण हे कंपाऊंड एक्झिस्ट होतात, आणि अशाच कंपाऊंडला काय बोलतो आपण, इनकम्प्लीट ऑक्टेट. आणि हा केमिकल बॉन्डिंगचा फार खास क्वेश्चन आहे. सर्वच टाईपच्या एक्झामला, सीईटी, जे नीटला सगळ्यांना खूप खास क्वेश्चन आहे. बरोबर. ग्रुप नंबर 13 चे जेवढे कंपाऊंड सगळे कुठले आहे मुलांनो, इनकम्प्लीट ऑक्टेट वाले आहे. आणि म्हणूनच बऱ्याच केसमध्ये ते बनाना बॉन्डिंग वगैरे नाही का, ते बनाना बॉन्ड बनतात किंवा ते 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन वगैरे बॉन्ड बनतात. त्या टाईपचं बॉन्डिंग नॉर्मली ग्रुप नंबर 13 चे मॉलिक्युल जास्त करून बनवतात. ओके. चलो, तर 14च्या केसमध्ये व्हॅलन्स शेलला 4 इलेक्ट्रॉन आहे. ऑक्टेट जर का पूर्ण करायचं म्हणलं तर 4ची रिक्वायरमेंट आहे. बरोबर. एक तर हे काय करतील, स्वतःचा 4चा लॉस करतील. जर का स्वतः 4चा लॉस केला तर ऑक्सिडेशन नंबर किती बनू शकतो बेटा, +4 बनू शकतो. जर का गेन केला तर मुलांना किती बनू शकतो रे, -4. 15 नंबरच्या केसमध्ये व्हॅलन्स शेलला 5 आहे. बरोबर आहे. जर का यांनी 5चा लॉस केला तर ऑक्सिडेशन नंबर किती बनेल, +5 बनेल. सर 5चा लॉस करू शकतात का, हो. कसं काय करतील सर, जर का ग्रुप नंबर 15च्या एलिमेंट पेक्षा ह्यांच्या सोबत आपण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जोडला तर अशा केसमध्ये ह्यांना लॉस करावं लागेल. बरोबर आहे. किंवा कोव्हॅलंट बॉन्डिंग पण बनवू शकतात, बट चार्जेस तर बनतात ना.
लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हला आपण कुठला चार्ज बनवतो? पॉझिटिव्ह बनवतो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला आपण कुठला चार्ज बनवतो मुलांनो? निगेटिव्ह बनवतो. बरोबर. तर हा मॅक्सिमम 5 + 5 याचा येऊ शकतो, कारण इथे व्हॅलेन्स शेलला 5 इलेक्ट्रॉन आहे. 2 जर काही नाही बाहेरून 3 कुठले तरी गेन केले, ऑक्टेटला 8 हवेत ना, म्हणजे 3 गेन करू शकतात. जर का 3चा बेटा यांनी गेन केला तर ऑक्सिडेशन नंबर काय बनू शकतो? -3 बनू शकतो. 16 नंबर मध्ये बघा, 6चा लॉस केला तर ऑक्सिडेशन नंबर किती बनेल बेटा? +6 बनेल. बरोबर. आणि जर का गेन केला तर ऑक्सिडेशन नंबर किती येईल? -2 येईल, कारण 2ची रिक्वायरमेंट आहे. 17 मध्ये बघा जजमेंट लागला असेल आता, मॅक्सिमम 7 बनेल, कारण 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. बरोबर. ऑक्टेट पूर्ण करायला 1 हवा, म्हणून ह्यांचा किती बनू शकतो? मिनिमम -1 बनू शकतो. 18 मध्ये बघा बेटा +8 बनेल, किंवा मिनिमम मध्ये किती बनू शकतो? 0. तर ह्या टाईपचा हा मॅक्सिमम, हा वाला पार्ट बघा, मॅक्सिमम ऑक्सिडेशन नंबर आहे. हा बिलो वाला कुठला पार्ट आहे? मिनिमम ऑक्सिडेशन नंबरचा पार्ट आहे. होतंय क्लिअर सर्वांना? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मुलांनो, मॅक्सिमम आणि मिनिमम ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एलिमेंट. ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंटचा क्वेश्चन सॉल्व्हिंगला हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. क्लिअर एकदम? चलो. तर महत्वाचा रूल आहे, याच्यावरती फोकस चांगला ठेवाल. पिरियोडिक टेबलची पण ह्याला गरज पडते, सपोर्ट होतोय पिरियोडिक टेबलचा ह्याला सुद्धा. ठीक आहे. चलो, रूल नंबर मुलांना आता बघतो आपण. रूल नंबर बघतोय 9. ठीक आहे ना. बट हे जे ऑक्सिडेशन नंबर सांगितले मी, हे कंबाईन स्टेट मधले, फ्री स्टेटला ऑलवेज सर्वांचा 0, ही गोष्ट नोटीस कराल. रूल नंबर 1, फ्री स्टेटला ऑलवेज सर्वांचा 0. कधी कधी असं होऊन जातं की ह्याची सवय लागली की फ्री स्टेटचा 0 आहे असं लक्षात येतच नाही. बरोबर. तर ती काळजी घ्याल, फ्री स्टेट ऑलवेज 0 आहे. रूल नंबर 9 आहे मुलांनो. रूल नंबर 9, द द ऑक्सिडेशन नंबर, द अल्जेब्रिक सम ऑफ, अल्जेब्रिक अल्जेब्रिक जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल एलिमेंट्स. किती सुंदर रूल आहे बघा. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल एलिमेंट्स इन न्यूट्रल कंपाउंड, इन न्यूट्रल कंपाउंड इज ऑलवेज 0. ठीक है ना बेटा? इज ऑलवेज 0. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एलिमेंट इन न्यूट्रल मॉलिक्यूल. न्यूट्रल मॉलिक्यूलच्या केसमध्ये त्याच्यामध्ये जेवढे मुलांना एलिमेंट्स आहे, त्या सर्व एलिमेंटच्या ऑक्सिडेशन नंबरची सम काय असणार आहे? 0 असेल. जसे बघा, जसे तुम्हाला एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. समजा मी एक्झाम्पल घेतले इथं H2. आतापर्यंत जे रूल आपण बघितलं, त्या रूल जर का आपण इथं अप्लाय केले तर असं लक्षामध्ये येतं सर. हायड्रोजन बघा इथं 2 आहे, आणि त्या बायरूल हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1. आपण रूल बघितला वरती. ऑक्सिजन बेटा जी 1 आहे, एकाचा बायरूल ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -2. हे जर का आपण सॉल्व्ह केलं, त्याचं फायनल आन्सर किती आला आपल्या बेटा? फायनल आन्सर किती आला आपल्या बेटा? 0. किती आला बेटा जी? 0. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावरती काही चार्ज आहे का? नाहीये. न्यूट्रल मॉलिक्युलच्या केसमध्ये त्या एलिमेंटच्या ऑक्सिडेशन नंबरची सम ऑलवेज काय असते बाळांनो? 0 असते, ऑलवेज 0 असते. क्लिअर एकदम सर्वांना? एकदम क्लिअर आहे. ठीक आहे ना? एकदम एकदम क्लिअर आहे. चलो, लास्ट रूल आहे, रूल नंबर 10. यानंतर आपण काही ऑक्सिडेशन नंबरच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया. ठीक आहे ना? चलो बेटा, रूल नंबर 10 आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर of all elements in polyatomic ion. सर हा पॉलीएटॉमिक आयन हा काय सीन आहे सर? सर व्हॉट इज पॉलीएटॉमिक आयन? ठीक आहे ना, बघूया तो पण. पॉलीएटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स चार्ज. राईट. त्याच्यावरती जो चार्ज आहे ना, त्या चार्ज इतकीच यांची ऑक्सिडेशन नंबरची सम असते. बट आता मुद्दा आहे महत्वाचा सर, महत्वाचा मुद्दा आहे सर, पॉलीएटॉमिक आयन काय? फॉर एक्झाम्पल मी घेतला इथे बेटा जी SOH मायनस आहे, OH मायनस. ओके. आता जे आपण रूल कव्हर अप केले मुलांना, त्या रूलच्या अकॉर्डिंगली बघा, ऑक्सिजन एकाचा बायरूल ऑक्सिडेशन नंबर आपण किती बघितला? -2 बघितला. प्लस हायड्रोजन पण इथे एकाचा बायरूल ऑक्सिडेशन नंबर किती बघितला बेटा? आपण +1 बघितला. बरोबर आहे. म्हणजे हा प्लस इथून मी कट करतो. ठीक आहे ना? प्लस ऑलरेडी बोलला आपण. तर हा इथं +1 इज इक्वल टू, ह्यांचा आन्सर किती बेटाजी? -1.
आणि हा जो -1 आन्सर आहे हा म्हणजेच कोण याच्यावरचा चार्ज आहे. समजतंय? पॉली ॲटॉमिक आयनच्या केसमध्ये ऑक्सिडेशन नंबरची ज्या एलिमेंटच्या ऑक्सिडेशन नंबरची जी सम आहे ती सम म्हणजे कोण असणार आहे त्याच्यावरचा चार्ज. पॉलीएटॉमिक आयन म्हणजे काय ज्या आयन मध्ये मोर दॅन 1 एलिमेंट्स आहेत. बरोबर आहे. जसं आपण अगोदर मोनो ॲटॉमिक आयन बघितलं होतं. तसं फॉर एक्झाम्पल अजून एखादा Cu2+ वगैरे हा मोनो ॲटॉमिक आयन आहे. ह्याच्यामध्ये कॉपर हा एकच ॲटम आहे. इथं 2 ॲटम एक ऑक्सिजन आणि दुसरा हायड्रोजन आहे. बरोबर? तर अशा केसमध्ये ह्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची सम किती असणार आहे इक्वल टू देअर चार्ज असणार आहे. ओके. जर का मुलांना तुमचे रूल सगळे चांगले पाठ असतील तर तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरचा क्वेश्चन नॉर्मली आता अडचणीत येणार नाहीये. ओके. अजून 1-2 बॅकअप लागतात ते पण 1-2 बॅकअप मी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करून देतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला तो बॅकअप मी थोडासा प्रोव्हाइड करतो. ओके बेटा. चलो. तो जरा आगे बढ़ते हम लोग बेटा जी. ठीक आहे. काही क्वेश्चन्स आपण करूया मग त्यानंतर आपण परत एकदा पुढचा पार्ट स्टार्ट करू. ओके. चला बेटा. पुढचा पार्ट मी असा कव्हर अप करतो तुमचा प्रॅक्टिस एक काही एक्झाम्पल्स आपण कव्हर अप करू जेवढे रूल्स आपण आता शिकलोय बरोबर तर ह्या रूलच्या बेसिसचे काही आपण क्वेश्चन्स करू. बिगिनिंग आहे तर आपण सुरू झालं काही सिंपल सिंपल क्वेश्चन करतोय मग पुढे गेले की आपण क्वेश्चनची लेवल वाढवणार आहे. ओके. चलो. तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी नंबर 1 KMnO4. ओके. प्रश्न आहे माझा इथं फाइंड ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे ना असा क्वेश्चन आहे. तर इथं मॅंगनीजचा मला ऑक्सिडेशन नंबर हवाय बेटा. कसा? पहिला मुद्दा हा मॅंगनीज न्यूट्रल आहे. म्हणजे मी तुम्हाला वरती रूल नंबर 9 जो दिला ना तो रूल नंबर 9 तुम्हाला अप्लाय करायचा आहे. न्यूट्रल आहे हा. बरोबर? तर ह्या केसमध्ये काय बघा हा पोटॅशियम कुठल्या ग्रुपचा एलिमेंट आहे बेटा जे ग्रुप नंबर 1 चा एलिमेंट आहे. ग्रुप नंबर 1 चा ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर आपण किती फायनलाइज केला ऍज पर रूल +1 केलाय. बघा चेक करा मुलांनो. रूल्स तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे बघा. रूल्स तुम्हाला चांगले लक्षात राहणं गरजेचं बघा. रूल नंबर 6 ग्रुप नंबर 1 चा ऑलवेज किती +1 बरोबर आणि एलिमेंट्स कुठले ग्रुप नंबर 1 ला लीना के रफसे फरियाद पिरियोडिक टेबल मधल्या गोष्टी कॅच होऊन जातात राईट ना ह्या टाइप मध्ये. चलो तर पोटॅशियम एक आहे तर ह्या एकाचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे +1 असेल प्लस हा मॅंगनीज एकच आहे त्याचा मी ऑक्सिडेशन नंबर एक्स मानला सपोज प्लस ऑक्सिजन 4 आहे आणि एकाचा मगाशी आपण रूल जे कव्हर अप केले बाय रूल त्याचा किती -2 आहे. बरोबर ना -2 आहे. जर का बेटा आता हा न्यूट्रल कंपाऊंड असल्यामुळं ह्या सर्वांची सम किती असणार आहे 0 असेल. मग ह्याला जर का आपण सॉल्व्ह केलं तर फायनल आपल्या बेटाचे आन्सर किती येतो +7. ओके. म्हणजे +7 इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द मॅंगनीज इन द KMnO4. चलो बेटा क्वेश्चन नंबर 2 आहे तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर 2 आहे समजा मी असा आयन घेतला MnO4- याला काय बोलायचं पर मॅग्नेट आयन. ओके बेटा काय बोलायचं याला पर मॅग्नेट आयन बोलायचं आणि मला मॅंगनीजचा ऑक्सिडेशन नंबर हवा एकदा ह्याला मी सपोज बोललो X. ओके. प्लस ऑक्सिजन किती इथे बेटा 4 आहे एकाचा बायरुल ऑक्सिडेशन नंबर मी किती मानला -2 मानला इज इक्वल टू हा पॉलीएटॉमिक आयन आहे म्हणजे बघा हाच रूल अप्लाय होतोय. पॉलीएटॉमिक आयनच्या केसमध्ये ह्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची सम किती असणार आहे इक्वल टू देअर चार्ज असेल. मग जर का आपण याला सॉल्व्ह केलं बेटा आता तुमचं फायनल आन्सर किती असणार आहे परत एकदा +6. क्लिअर एकदम. चलो क्वेश्चन नंबर 3 आहे समजा मी असा आयन घेतला Cr2O7 2- ह्याला काय बोलायचं असतं डायक्रोमेट आयन. ओके बेटा डायक्रोमेट आयन हा इथे मला समजा क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर हवाय. चलो बेटा क्रोमियम 2 आहे एकाला मी X मानला ऑक्सिडेशन नंबर हा पर ऍटम कॅल्क्युलेट होतो तर एकाचा मी X मानला प्लस ऑक्सिजन माझ्याकडे 7 आहे. ओके. एकाचा बाय रूल आपण जे मगाशी रूल कव्हर अप केलं त्याच्या अकॉर्डिंग -2 आहे आणि हा पॉली ॲटॉमिक आयन असल्यामुळे ह्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची सम किती असणार आहे बेटाजी इक्वल टू -2 असेल. बरोबर इक्वल टू -2 असेल. आपण सॉल्व्ह केला हा किती आला -14 आला तिकडे पाठवला हा काय झाला +14 म्हणजे बघा 2x इज इक्वल टू -2 + 14 म्हणजे किती शिल्लक राहिला +12 बनला. बरोबर आहे. म्हणजे हा 2x इज इक्वल टू +12 बेटा 2 ने हा तुम्ही 12 कट केला म्हणजे आन्सर किती आला बेटा जी x इक्वल टू +6. सिंपलची स्टोरी एकदम. बरोबर. अजून काय एक्झाम्पल बघू आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे बेटा. क्वेश्चन नंबर 4 मी समजा असा घेतला K2CrO4 याच्यामध्ये बोललो क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर मला हवा आहे. ओके. चलो लेट्स फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द क्रोमियम. इथे बघा पोटॅशियम 2 आहे एकाचा मी बायरूल +1 पकडलाय प्लस बेटा क्रोमियम एकच आहे एकाचा बायरूल X पकडला ऑक्सिजन 4 आहे एकाचा बेटा बायरूल -2 आहे
न्यूट्रल कंपाऊंड असल्यामुळे यांची सम किती यायला पाहिजे बेटा? 0. सॉल्व्ह केलेला मी बघा, हा 2a हा -8 बनला. फायनली तुमचा आन्सर किती आलं? x इक्वल टू +6. क्लिअर एकदम? चलो, पाचवा एक्झाम्पल आहे बेटाजी. पाचवा एक्झाम्पल, समजा मी असा आयन घेतला SO4 2- याला आपण सल्फेट आयन बोलतो. मला सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर हवाय, ठीक आहे ना. तर सल्फरला मी इथे x मानला. ऑक्सिजन बेटा 4 आहे, एकाचा -2. पॉलिएटॉमिक आयन मध्ये त्यांची सम किती असेल? इक्वल टू 0. चार्ज म्हणजे -2. सॉल्व्ह केले बेटा आपण याला, x इक्वल टू आन्सर किती आला? +6. खूप सोपे सोपे क्वेश्चन जातात, ठीक आहे ना. त्यानंतर पुढचा आहे 6 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. समजा मी असा एक्झाम्पल घेतला, Mg2P2O7, याला मॅग्नेशियम पायरोफॉस्फेट बोलतात. ओके ना, PQ नावाच्या चॅप्टर मध्ये येतं मॅग्नेशियम पायरोफॉस्फेट. ह्याच्यामध्ये समजा मला फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर हवाय बेटा. ओके, तर या केसमध्ये कसा शोधायचा? मॅग्नेशियम 2 आहे बाळा आपल्याकडं. मॅग्नेशियम हा ग्रुप नंबर 2 चा एलिमेंट आहे, म्हणजे याचा ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. म्हणजे 2 इंटू हा +2 पकडला मी, इंटू प्लस फॉस्फरस 2 आहे, इंटू त्याचा पर ॲटमचा मी x मानला, प्लस ऑक्सिजन 7 आहे, एकाचा बेटा -2, आणि हा न्यूट्रल असल्यामुळे याची सम किती असणार आहे? 0. क्लिअर? बघा, हा इथं 4 बनला, प्लस हा 2x आहे, हा -14 इक्वल टू हा 0. सॉल्व्हिंग केलं, फायनली बेटाजी आन्सर किती आलं तुमचं? x इक्वल टू +5. क्लिअर आहे? तर या टाइप मध्ये सॉल्व्हिंग होऊन जातं. 7वा क्वेश्चन आहे, समजा मी अशा टाइपचा कंपाऊंड घेतला NH4NO3. ओके, NH4NO3 असा कंपाऊंड घेतला मी तुमच्यासाठी. तर बघा, नॉर्मली बाळा हा इथे मी 2 टाइपचा ऑक्सिडेशन नंबर शोधू शकतो. त्यातला पहिला ऑक्सिडेशन नंबर असा शोधू शकतो मी, ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ह्या टाइपचा मी शोधू शकतो. ओके ना, ऍव्हरेज शोधायचं तर काय येईल? या 2 नायट्रोजनला मी समजा 2x पकडला, हायड्रोजन 4 आहे, एकाचा +1 आहे, ऑक्सिजन 3 आहे, एकाचा -2. न्यूट्रल असल्यामुळे यांची सम किती असायला पाहिजे? 0. ओके, सॉल्व्ह केला आपण बेटाजी, 4 हा तुमचा किती आला? -6. ओके, -6 + 4 म्हणजे -2 आहे, तिकडे गेला +1, म्हणजे x इक्वल टू बेटाचे आन्सर किती आला तुमचा? +1. म्हणजे हा आला मुलांनो ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर आला, ऍव्हरेज. ओके, चलो. तर ऍक्च्युली मला समजा इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर जर का हवा असेल तर तो कसा शोधता येईल? ठीक आहे ना. इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर समजा मला कसा शोधता येईल? बघा, आता इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये बाळा काय करायचं? इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबरच्या केसमध्ये काय करायचं? याला तोडायचा. ओके, कसा तोडायचा बघा, असा तोडू शकतो आपण याला. जर का बाळा मी याला असा तोडला, तर ह्या साईडला कुठला चार्ज देऊ शकतो मी? पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे हा अमोनियम आयन बनला. ह्या साईडला मी कुठला चार्ज बनवू शकतो? मायनस, म्हणजे हा नायट्रेट आयन बनला. ओके, आता सेपरेटली ऑक्सिडेशन नंबर शोधू शकतो आपण. जसं इथे घेतलं बघा मी NH4+, बरोबर, नायट्रोजनला मी x मानला, हायड्रोजन 4 आहे, एकाचा बॅरुल +1 आहे, इक्वल टू हा पॉलिएटॉमिक आयन बनला ना, याची सम किती असणार आहे बेटाची आता? +1. ओके, जर का आपण हे फायनली सॉल्व्हिंग केलं, तुमचं तर आन्सर किती बनून जाईल? x इक्वल टू -3 बनून जाईल. समजतंय? आन्सर किती बनले बेटा? x इक्वल टू -3. समजा आता तुम्हाला ह्या साईडचा फाइंड आउट करायचा, हा नायट्रेट आयनचा, NO3- आयन म्हणजे नायट्रोजनचा शोधायचे. नायट्रोजनचा x मानला, साईडला 3 ऑक्सिजन आहे, एकाचा बॅरुल -2 आहे, इक्वल टू हा -1 आहे, म्हणजे x इक्वल टू किती आलं बेटा? +5 आलं. ह्या टाइप मध्ये सॉल्व्हिंग होतं. क्लिअर? एकदम सिंपल सिंपल गोष्टी आहेत. क्लिअर एकदम? चलो, तर अजून एक छोटस आर्टिकल आपण बघूया, आणि यानंतर अजून डिफरंट डिफरंट टाइपच्या क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करूया. ठीक आहे बेटा? चलो, तर छोटस आर्टिकल असं आहे मुलांना, की काही काही कंपाऊंड मध्ये ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेशन आपण जर का केलं, तर ते एक्सपेक्टेशन पेक्षा थोडंसं वेगळं येतं. बरोबर? एक महत्वाची गोष्ट तर अशी, एक कुठल्या पण एलिमेंटचा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किती असावा हे तर आपण आधीच बघून ठेवलं बघा. कुठल्याही एलिमेंटचा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किती असावा? बघा, हा असावा. हा म्हणजे त्याचा ग्रुप नंबर इतकाच आहे ना. मग एखाद्या एलिमेंटचा त्याच्या ग्रुप नंबर पेक्षा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर जर का जात असेल, याचा अर्थ तो नक्कीच रॉंग असायला पाहिजे. बरोबर आहे? बट जर का तो रॉंग येतो, तर पण तो रॉंग का येतो? रॉंग याचं रिझन काय? कारण तुमच्या कंपाऊंड मध्ये काय असतं मुलांनो, कधी कधी पॅरॉक्साईड लिंकेज असतात. बरोबर आहे? मग सर, पॅरॉक्साईड लिंकेज म्हणजे काय? आत्ताच मी मगाशी बघितलं होतं सर, असं ओ ओ लिंकेजला काय बोलायचं असतं? पॅरॉक्साईड लिंकेज बोलायचं असतं. बरोबर? ओ ओ लिंकेजला बेटा काय बोलायचं असतं? पॅरॉक्साईड लिंकेज बोलायचं असतं. क्लिअर एकदम? आणि पॅरॉक्साईड लिंकेज मध्ये सर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो? -1 असतो. बरोबर आहे? बरं, तर आता सर पॅरॉक्साईड लिंकेज आहे असं कधी कळणार आपल्याला? जसं मी आत्ताच बोललो, जर का मगाशी आपण जसं ऑक्सिडेशन नंबर सॉल्व्हिंगचं कॅल्क्युलेशन केलं, बरोबर, तसा
तुमचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर इफ ग्रेटर दॅन ग्रुप ऑक्सिडेशन नंबर. आपण मगाशी जसं कॅल्क्युलेशन केलं त्या टाईपचे कॅल्क्युलेशन करून जो ऑक्सिडेशन नंबर येईल त्याला आपण ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर बोलतो. जर का तो ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर त्या ग्रुप ऑक्सिडेशन नंबर पेक्षा जास्त आला, तो कशामुळे आलेला असतो? कारण त्या कंपाऊंड मध्ये पॅरॉक्साईड लिंकेज असतं, बरोबर. म्हणजे इफ ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ग्रेटर दॅन ग्रुप ऑक्सिडेशन नंबर, देन पॅरॉक्साईड लिंकेज प्रेझेंट आहे असं आपण मानायचं. ठीक आहे ना बेटा, पॅरॉक्साईड लिंकेज इज प्रेझेंट. क्लिअर एकदम. चला सर, मानलं आपण पॅरॉक्साईड लिंकेज आहे, जर का ते असेल तर आता शोधायचं कसं? ओके ना. हाऊ टू फाइंड द पॅरॉक्साईड लिंकेज? हाऊ टू फाइंड द पॅरॉक्साईड लिंकेज? हाऊ टू फाइंड पॅरॉक्साईड लिंकेज? सर कसं शोधायचं पॅरॉक्साईड लिंकेज? चल बेटा, पॅरॉक्साईड लिंकेज कसं शोधायचं हे बघतोय आपण आता. ठीक आहे ना बेटा, कसं शोधायचं? मी याच्यात दोन केसेस बनवतो मित्रांनो. केस नंबर 1 आहे, ठीक आहे ना. माझ्या मॉलिक्यूल मध्ये इफ सेंट्रल ऍटम इज इक्वल टू 1 आहे. माझ्या मॉलिक्यूल मध्ये बेटा सेंट्रल ऍटम इज इक्वल टू 1 आहे. तर अशा केसमध्ये मी काय काळजी घ्यायची? अशा केसमध्ये मी अशी काळजी घ्यायची, नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज इज इक्वल टू ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर जो आपण शोधला की जो चुकीचा आला, बरोबर ना. ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर मायनस ग्रुप ऑक्सिडेशन नंबर डिव्हायडेड बाय 2. ओके. जर का आपण असा फॉर्म्युला अप्लाय केला तर आपल्याला नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज भेटतात. चला मानलं आपण की सर आपण एखादा क्वेश्चन सॉल्व्हिंग करताना नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज 1 आला, याचा अर्थ किती ऑक्सिजनचा चार्ज -1 असेल सांग बरं पटकन? 2. बरोबर आहे, 2 ऑक्सिजनचा चार्ज किती असेल? -1 असेल. हा झाला माझा केस नंबर 1. क्लिअर एकदम बेटा. केस नंबर 1 हा आहे माझा. आता मी मूव्ह ऑन करतो केस नंबर 2 कडे. सर केस नंबर 2 काय? इफ सेंट्रल ऍटम ग्रेटर दॅन 1. माझ्या कंपाऊंडला सेंट्रल ऍटम हा 1 पेक्षा समजा जास्त आहे, तर अशा केसमध्ये काय करायचं? ओके. तर अशा केसमध्ये बेटा काय करायचं? सर सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा. नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज इज इक्वल टू ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर मायनस ग्रुप ऑक्सिडेशन नंबर. सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा, फक्त आता डिवाइडला हा 2 ठेवायचा नाही. क्लिअर आहे. इथं आपल्याला नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज भेटतात, आणि एकदा की पॅरॉक्साईड लिंकेज आपल्याला भेटले की मग आपण क्वेश्चनला परत एकदा कसं सॉल्व्ह करू शकतो? आता असं. ठीक आहे ना. परत एकदा मी क्वेश्चन चालू करतो. ठीक आहे ना. क्वेश्चन आहे माझा फाइंड ऑक्सिडेशन नंबर. ओके. ऑक्सिडेशन नंबर शोधायचा मला. मी एक्झाम्पल घेतला आता असं CrO5 आणि मला क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर हवाय. बघा, पहिला तर मी ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर शोधतो. बघा सर्वांनी व्यवस्थित. पहिला बेटाची मी ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर शोधतो. ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू क्रोमियमला किती मानला मी? X कन्सिडर केला, प्लस बेटा ऑक्सिजन 5 एकाचा ऍज युजल मी -2 टाकून दिला असता, रँडमली टाकला, आणि हा न्यूट्रल असल्यामुळे सम किती असेल? 0 असेल. आणि जर का मी आता सॉल्व्ह केला तर बेटा याचा आन्सर किती आलं? +10 आलं, की जे रॉंग आहे. सर कसं कळलं रॉंग आहे? कारण मित्रांनो पिरियोडिक टेबल मला त्यासाठी तर पाठ करून ठेवायचा आहे. ठीक आहे ना. ग्रुप नंबर ऑफ द क्रोमियम, ग्रुप नंबर ऑफ क्रोमियम किती आहे बेटा जी? 6 आहे. क्रोमियमचा ग्रुप नंबर 6 आहे. याचा अर्थ असा की क्रोमियमचा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किती असायला हवा? +6 असायला हवा. देअरफॉर हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम शुड बी किती असा बाळांनो? +6. तो +10 आला म्हणजे हा रॉंग आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या कंपाऊंडला बाळांनो पॅरॉक्साईड लिंकेज आहे. देअरफॉर पॅरॉक्साईड लिंकेज ह्या कंपाऊंडला प्रेझेंट आहे. मग सर आता मला शोधायचं. कसं शोधणार मी? नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज. कुठली केस याला अप्लिकेबल सांगाल बरं मला? सेंट्रल ऍटम याच्यामध्ये किती आहे? 1 आहे. याचा अर्थ माझी केस नंबर 1 अप्लिकेबल आहे. जर का सेंट्रल ऍटम मोर दॅन 1 असता तर मी केस नंबर 2 अप्लाय केली असती. बरोबर. तर नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर किती आला माझा इथं? 10 मायनस क्रोमियमचा ग्रुप ऑक्सिडेशन नंबर 6 आहे, डिवायडेड बाय 2. याचा आन्सर किती आलं माझं? 2 आलं. 2 पॅरॉक्साईड लिंकेज आहे, याचा अर्थ 4 ऑक्सिजनचा चार्ज किती मुलांना? -1 आहे. मग आता मी परत एकदा सॉल्व्हिंग करू शकतो याचं. बघा आता मी परत जर का सॉल्व्हिंग केलं तर मला आन्सर काय मिळेल? CrO5 क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर मी X मानला,
प्लस पॅरॉक्साईड लिंकेज बाळा 2 आहे, म्हणजे 4 ऑक्सिजनचा आहे. 5 पैकी 4 ऑक्सिजनचा चार्ज किती आहे? -1 आहे. बरोबर, म्हणजे 4 इंटू -1 प्लस 1 इंटू मग रिमेनिंग एकाचा किती असणार आहे? -2 असेल. रिमेनिंग एक राहिला ना, त्याचा -2 असेल. हा इक्वल टू आता 0 बनला, तर आता तुमचा हा आन्सर असतो मुलांना x इक्वल टू +6. क्लिअर आहे? हा तुमचा आता आन्सर आहे x इक्वल टू +6. क्लिअर एकदम? तर ह्या टाइपचे क्वेश्चन असतात पॅरॉक्साईड लिंकेज कॅल्क्युलेशनचे. दुसरा क्वेश्चन आहे, लेट्स टेक द अनदर क्वेश्चन. ठीक आहे ना? अनदर क्वेश्चन. समजा मी असा घेतला H2SO5. इव्हन मुलांना ह्या स्ट्रक्चर मध्ये हे मे बी अभ्यासामध्ये असतं बऱ्याच मुलांच्या. याचं स्ट्रक्चर असं असतं बघा, CR डबल बॉन्ड O O O O. बरोबर, ह्या टाइपचं स्ट्रक्चर असं याला काय बोलतात? बटरफ्लाय स्ट्रक्चर बोलतात. बरोबर आहे, बटरफ्लाय स्ट्रक्चर असं याला बोललं जातं. क्लिअर एकदम? ठीक आहे, चलो बेटा आगे बढ़ेंगे, जरा आगे. H2SO5 मध्ये मला बेटा सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर हवाय. सर ह्याला काय बोलायचं? कॅरोज ऍसिड. ह्या ऍसिडचं नाव आहे कॅरोज ऍसिड. हे तुम्हाला पी ब्लॉक मध्ये येतं 12th मध्ये. ओके, कॅरोज ऍसिड. ठीक आहे ना? चलो, तर लेट्स फाइंड द एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. व्हॉट इज द एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर? हायड्रोजन +2, सल्फरला x मानला, ऑक्सिजन 5 आहे, इंटू -2 इक्वल टू न्यूट्रल असल्यामुळे 0 येईल. सॉल्व केलं बेटा, हा 2a. किती आला आन्सर? x इक्वल टू बेटा +8 आलं. ठीक आहे ना? x इक्वल टू बेटा जी +8 आन्सर आलं. बरं, आता सल्फरचा ग्रुप नंबर काय? ग्रुप नंबर ऑफ सल्फर बेटा कुठला असतो? 16. बरोबर, म्हणजे हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किती? हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर बेटा किती असणार आहे? +6 असेल. समजतं? मग हा त्याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे ना? एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ग्रेटर दॅन ग्रुप ऑक्सिडेशन नंबर, देयरफॉर पॅरॉक्साइड लिंकेज बेटा जी प्रेझेंट आहे. बरोबर, मग जर का पॅरॉक्साइड लिंकेज प्रेझेंट आहे, मला शोधायला लागेल. कसं शोधणार? नंबर ऑफ पॅरॉक्साइड लिंकेज इज इक्वल टू एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर किती बेटा? 8 आहे. ग्रुप वाला 6 आहे. सेंट्रल ॲटम 1 आहे. डिवाइडला 2 आला, आन्सर 1 आला. म्हणजे या 5 पैकी 2 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती बाळांनो? -1 आहे. रिमेनिंग तिघांचं किती असणार आहे? -2 असेल. बरोबर, आता तोच तर मी सॉल्व्ह करतो परत एकदा बघा. ओके, तोच परत एकदा आपण सॉल्व्ह करतोय. H2SO5. ओके, ह्याला मी समजा +2 बोलला. सल्फर x आहे. दोघांचा किती असेल मित्रांनो? -1 प्लस रिमेनिंग तिघांचा किती असणार आहे बेटा? इथं -2 इक्वल टू 0. किती आन्सर आला हा? ठीक आहे ना? हा 6 आला. हा 2 ला 2 कटला, म्हणजे फायनली बेटा तुमचा आन्सर किती आला? x इक्वल टू +6. क्लिअर एकदम? चलो, त्यानंतर क्वेश्चन नंबर मित्रांनो तुम्हाला 3 आहे. अजून एक क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर अप करू आपण. H2S2O8. ओके, ह्याला काय बोलतात? मार्शल्स ऍसिड बोलतात. मार्शल्स ऍसिड. हा पण तुम्हाला 12च्या पी ब्लॉक मध्ये येतो, मार्शल्स ऍसिड. ओके, चलो, तर इथे मला सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर हवाय. पहिला मी ऍज युज्युअल काय शोधतो इथं? ऍज युज्युअल बेटा मी शोधतो इथं एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. किती बरं इथं? हायड्रोजन +2, सल्फरला 2x मानला, ऑक्सिजन 8 इंटू -2 इक्वल टू 0. बघा, हा 2 आहे आणि हा 8 दुनी 16. बरोबर आहे. हा -16, हा +2 किती आला? -14 ला, तिकडे गेला +14. सॉल्व्ह केला, फायनली मी किती आला? x इक्वल टू +7. ठीक आहे. जर का हा तुमचा x इक्वल टू +7 आला, म्हणजे हा परत एकदा रॉंग आहे, कारण सल्फरचा ग्रुप नंबर किती बेटाजी? 16 आणि हायेस्ट किती? +6 आहे. बरोबर, म्हणजे पॅरॉक्साइड लिंकेज आहे. पॅरॉक्साइड लिंकेज इथं प्रेझेंट आहे आणि मला आता ते पॅरॉक्साइड लिंकेज शोधायचे. नंबर ऑफ पॅरॉक्साइड लिंकेज इज इक्वल टू एव्हरेज किती बेटा इथं? 7 मायनस ग्रुप 6 इक्वल टू 1 आहे. म्हणजे या 8 पैकी 2 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटा? -1 आहे. बरोबर आहे, 8 पैकी दोघांचा -1. मग मी परत याला एकदा सॉल्व्ह करतो. H2S2O8. ओके, बघा आता हा हायड्रोजन इथं +2 पकडला मी, सल्फरचा बेटा 2x पकडला. 8 पैकी दोघांचा मला किती घ्यायचा आहे? -1. रिमेनिंग 6 जणांचा किती असेल? -2. हा न्यूट्रल असल्यामुळे हा किती आहे? 0 आहे. बरोबर, सॉल्व्ह केला आपण, तर आन्सर किती होऊन आता? x इक्वल टू +6. क्लिअर एकदम सर्वांना मुलांना? काय अडचण याच्यामध्ये? बिलकुल नाही. चलो, व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट पार्ट आहे बेटा, नेक्स्ट पार्ट आहे. ठीक आहे ना? नेक्स्ट पार्ट आहे
कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर बाय द बॉन्ड ब्रेकिंग. ओके, बॉन्ड ब्रेक करून सुद्धा आपण ऑक्सिडेशन नंबर शोधू शकतो. कधी कधी असं होतं, आतापर्यंत आपण जे ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर शोधला त्या टाईपनी ऑक्सिडेशन नंबर शोधता येत नाही, कारण कधी कधी आपल्याला इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर सुद्धा विचारतात. ओके, मग जर का इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर विचारला तर अशा केसमध्ये आपल्याला बॉन्ड ब्रेक करून ऑक्सिडेशन नंबर शोधायला लागतो. नॉर्मली 9th सीबीएसई वगैरे त्या याच्यामध्ये करिक्युलम मध्ये येतो हा पार्ट, कॅल्क्युलेशन ऑफ द ऑक्सिडेशन नंबर बाय द बॉन्ड ब्रेकिंग. बरोबर, चलो बेटा, तर बॉन्ड ब्रेक करून ऑक्सिडेशन नंबर कसा शोधायचा, बट त्यासाठी मी काही बेसिक बेसिक पॉईंट सांगतो बघा. पहिला पॉईंट आहे तुमचा, समजा केस नंबर 1 मी घेतला इथं. ओके, समजा मी असं पकडलं की दोन सिमिलर ऍटमच्या मध्ये एक सिंगल बॉन्ड आहे बेटा. ओके, दोन सिमिलर ऍटमच्या मध्ये एक सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे, सेम असेल. बरोबर, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर का सेम असेल आणि यांच्यामधला जर का मी हा बॉन्ड तोडला तर दोघांवरती आपल्याला चार्ज किती बनवायचा असतो, 0-0. ओके, कारण हा जो बॉन्ड हा इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगनी बनला, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. जर का आपण हा बॉन्ड तोडला तर दोन्ही पण ऍटम आपला आपला इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवून घेतील, म्हणजे चार्ज कोणावरती पण डेव्हलप होऊ शकत नाहीये. ओके, हा झाला केस नंबर 1. माझा केस नंबर 2 आहे मित्रांनो. समजा मी असं बोललो की हा ए आणि बी च्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे. ओके, आता दोन्ही ऍटम डिफरंट आहे, ए आणि बी बोथ आर डिफरंट. ओके, आणि मी समजा तुम्हाला असं ऍझ्युम करायला लावलं, लेट्स ऍझ्युम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी ऍटम इज ग्रेटर दॅन ए. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी ऍटम इज ग्रेटर दॅन ए असं मी तुम्हाला बोललो. बरोबर आहे, आणि समजा मित्र आपण हा बॉन्ड आता ब्रेक करायचा ठरवला. ओके, तर जो ऍटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो ऍटम ह्या बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ठेवेल. बरोबर, आणि जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्या काही इलेक्ट्रॉन नसणार आहे, म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हला पॉझिटिव्ह चार्ज बनवा, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हला निगेटिव्ह बनवा. बट सर किती पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह बनवायचा, एक बॉन्ड तोडला तर एक चार्ज बनवा, दोन बॉन्ड तोडले तर दोन दोन बनवा, तीन तोडले तीन तीन बनवा. ओके, आता हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून याला मी किती बनवेल, -1, आणि याला मी किती बनवेल मित्रांनो, +1. होतंय क्लिअर? चलो, केस नंबर 3 आहे. केस नंबर 3 आहे बेटाजी. केस नंबर 3 आहे, समजा ए आणि बी ऍटमच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, आणि समजा हा डबल बॉन्ड मी तोडला, तोडले काय होईल, ए ला +2 चार्ज, बी ला बेटा -2 चार्ज. क्लिअर एकदम. केस नंबर बेटा 3 आहे. केस नंबर 4, केस नंबर बेटा 4 आहे. ए आणि बी च्या मध्ये बेटा जी ट्रिपल बॉन्ड आहे, आणि जर का हा मी बॉन्ड तोडला तर काय होणार, बी ला बेटा -3, ए ला चार्ज किती असणार आहे, +3. तर अशा टाईपचा बॉन्ड ब्रेक करून आपण ऑक्सिडेशन नंबर शोधू शकतो. ओके, बघा आता ह्या टाईपचे मी तुम्हाला एक्झाम्पल बनवतो, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी भेटणार आहे. ओके, तर क्वेश्चन आहे माझा, फाइंड ऍव्हरेज अँड इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर. ऍव्हरेज अँड इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर. ठीक आहे ना, ऍव्हरेज आणि इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला सल्फरचा शोधायचा आहे, आणि त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. हा जेईचा PYQ आहे आणि सीईटीत पण 3दा पडलेला आहे. ओके ना, तर असा एक्झाम्पल आहे इन टेट्राथायोनेट. ओके, टेट्राथायोनेट. तर टेट्राथायोनेटचा मुलांनो फॉर्म्युला काय नाही का, टेट्राथायोनेटचा फॉर्म्युला असा असतो बघा, S4O6 2- हा आहे टेट्राथायोनेट आहे. मला सुरुवातीला समजा शोधायचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. तर याचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर काय येईल, व्हॉट शुड बी द ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. बेटा जे सल्फर 4 आहे, एकाचा मी बाय डिफॉल्ट एक्स मानला, प्लस ऑक्सिजन 6 आहे, एकाचा बेटा -2 आहे, इक्वल टू यांची सम किती असणार आहे, -2, कारण पॉलिएटॉमिक आहे नाही. बरोबर, जर का मी याला सॉल्व्ह केला बघा, हा किती आला, -12, तिकडे गेला +12, त्याला 2 मधून मायनस केला, म्हणजे 4x इक्वल टू बेटा +10 आहे, आणि तुम्हाला उडवला तर फायनली किती आला बेटा, 2.5 इज द फायनल आन्सर. 5/2 पण बोलू शकता, पण 2.5 चा आन्सर. बरोबर, तर हा झाला तुमचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर. बट जर का मुलांना आपल्याला इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर विचारला तर काय, मी पुढच्या पेज बनवतो. जर का मुलांना आपल्याला इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर विचारला तरची गोष्ट काय, ठीक आहे ना, कट नाही होते, ठीक आहे, जाऊ दे, ठीक आहे. इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबरच्या केसमध्ये काय, इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर कसा शोधायचा, ठीक आहे ना बेटा, इंडिव्हिज्युअल कसा शोधायचा बघा जरा व्यवस्थित, कट व्हायला पाहिजे, हा दिसेल तरी सांगा नाही का. झाला कट.
व्हायलाच पाहिजे. चलो बेटा, इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर काय नाही. इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर शोधताना मुलांना आपल्याला त्याचा स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. ओके ना. तर स्ट्रक्चरमध्ये इथे 4 सल्फर होते बघा. 4 सल्फर होते. बरोबर. एका सरळ सिक्वेन्समध्ये, एका चेनमध्ये, स्ट्रेट चेनमध्ये 4 सल्फर जोडायचे. ओके. बघा. स्ट्रेट चेनमध्ये 1, 2, 3, 4 स्ट्रेट चेनमध्ये जोडले. ओके. त्यानंतर मुलांनो 6 ऑक्सिजन आहे. ह्या कडेला 2, इथे 2 आणि एक O मायनसनी इथे. इथे पण डबल बॉन्डनी 1, डबल बॉन्डनी 1 आणि इथं पण परत एकदा O मायनस. ठीक आहे ना. ह्या टाईपमध्ये झाले ऑक्सिजन. मधल्या सल्फरला ऑक्सिजन नाहीये. ओके. तर अशा केसमध्ये बाळा बॉन्ड ब्रेक करून आपण ऑक्सिडेशन नंबर ठरवतो. कसा? चेक करा बघा. मगाशी मी तुम्हाला केसेस जे सांगितल्या ते आता अप्लाय करायचे बघा. 2 सेम ॲटम मधला आपण बॉन्ड तोडला. तर ऑक्सिडेशन नंबर किती बनवायचा बेटाची? 0 बनवायचं. बरोबर आहे. इथे पण बघा 2 सेम ॲटमचा बॉन्ड तोडला तर 0 बनवला. इथे पण सेमचा तोडला तर बघा 0 बनवला. समजते? पण ह्या केसमध्ये बघा, जर का हा मी बॉन्ड तोडला तर ऑक्सिजनचा चार्ज किती येईल? -2 कारण 2 बॉन्ड तोडतो. सल्फरचा बेटाची चार्ज किती बनणार आहे? +2. बघा ह्या साईडचा मी एक बॉन्ड तोडला, ऑक्सिजनचा -1 बनेल बेटा. सल्फरचा किती बनेल बरं? +1 बनेल. बघा इथला मी तोडला, ऑक्सिजनचा -2 बनला, सल्फरचा बेटाची +2 बनला. म्हणजे फायनली बेटा, फायनली 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 हा जो तुमचा सल्फर जो आहे, नहीं हो रहा है, ठीक है. चेक करना पड़ेगा एक बार मेरे को. फायनली मुलांनो हा जो तुमचा सल्फर जो आहे, या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आला? काउंटिंग करा बघा. +2 +1 +2 टोटल +5 आला. हा बघा मधला सल्फर किती बेटा? 0. हा पण किती बेटा? 0. तो आता ब्रेक करायचा बाकी. चला ब्रेक करू आपण त्याला. ठीक बेटा, ब्रेक करू आपण त्याला. ब्रेक. हे बघा ब्रेक जर का आपण त्याला केला, हा जर का मी तोडला तर हा -1, हा सल्फर +1 येईल. हा तोडला तर हा -2 आहे बेटा, हा +2 येईल. हा तोडला तर हा -2, हा वाला +2 येईल. करा बरे पिंक वाले प्लस वाले गोळा. जर का पिंक वाले प्लस वाले जर का गोळा केले तर ह्या सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +5. ओके. तर ह्याही टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला असतात की इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर प्रत्येकाचा काय आहे. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. क्लिअर एकदम? चलो, मी अजून एक प्रश्न तुमच्यासाठी बनवत आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी दुसरा क्वेश्चन Br3O8. ओके. इथे मला समजा ब्रोमिनचा ऑक्सिडेशन नंबर हवाय. तर पहिल्या मुलांना मी ॲज युज्युअल कुठला ऑक्सिडेशन नंबर शोधेल याचा? ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर शोधतो मी याचा. ओके. ब्रोमिनचा ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर काय आहे बरं इथं? 3 ब्रोमिनचा मी 3x मानला प्लस 8 इंटू बेटा -2a इक्वल टू 0. बरोबर. ह्याला जर का आपण सॉल्व्ह केलं तर हा आन्सर किती येईल बेटा? +16/3. ब्रोमिनचा ग्रुप नंबर किती होता आपला? 17. म्हणजे हा आन्सर 7 पेक्षा जास्त आहे का नाहीये? याचा ते पेरॉक्साइड लिंकेज नाहीये. बरोबर. जर काही 7 पेक्षा जास्त आलं असतं, त्याला आपण पेरॉक्साइड लिंकेज आहे असं बोललं असतं, पण इथं नाहीये. बरोबर. 10 वाला पाठ झाला. बघा आता आपल्याला हा ॲव्हरेज शोधला आपण, इंडिव्हिज्युअल पण शोधायचं. ओके ना. इंडिव्हिज्युअल कसा शोधणार आपण? त्यासाठी परत स्ट्रक्चर माहित लागेल मुलांना मला. ओके. मला स्ट्रक्चर माहित लागेल. तर स्ट्रक्चर असं असतं बघा. 3 ब्रोमिन सिक्वेन्स मध्ये जोडायचे आपल्याला. Br, सिंगल बॉन्ड Br. ओके. साइडला ऑक्सिजन जोडा. डबल बॉन्डेड O, डबल बॉन्डेड O, डबल बॉन्डेड O, डबल बॉन्डेड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड आणि बॉन्ड तोडा. ओके. आता जर का आपण बॉन्ड तोडले बघा, सेम ॲटमचा किती बनला? 0 सेम ॲटमचा किती बनला बेटा? 0 हा बघा डिफरंट ॲटम आहे. -2 इथं बनेल +2. हा तोडला ह्या साईडला -2 ब्रोमिनला बेटाची +2. हा तोडला ऑक्सिजनला -2 ब्रोमिनला +2. म्हणजे जर का आता सम केलं तर किती आला बेटा? हा +6 आला. बरोबर आहे. हा +2, हा +2 +2 +2 +6 आला. बरोबर. मधला बघा, हा मधला ब्रोमिन किती रे बेटा? मधला ब्रोमिनचा आन्सर काय असणार आहे बेटाजी? बघा हा तोडला वरती -2 ब्रोमिनला +2 कारण ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बरोबर. हा तोडला हा -2 ब्रोमिन +2. तर ह्याचं पण आन्सर किती आलं बेटाजी? +4 आलं. ठीक आहे एकदम. +4 इज द फायनल आन्सर. हा तोडला बघा. हा वाला -2 ब्रोमिन +2. हा वाला तोडला ऑक्सिजन -2 ब्रोमिन +2. हा वाला तोडला हा -2 बेटा ब्रोमिन +2. ह्याचा आन्सर किती आला फायनल तुमच्या मुलांनो? +6. म्हणजे तुमचं फायनल मुलांनो आन्सर जे आहे ते काय असं? +6 +4
आणि +6. ह्या टाईपचा आला तुमचा इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर. क्लिअर आहे एकदम? तर ह्या टाईपमध्ये ठीक आहे ना. आता आपण डिफरंट डिफरंट एक्झाम्पलची अजून पण प्रॅक्टिस करू, ठीक आहे ना. अजून पण डिफरंट डिफरंट एक्झाम्पलची प्रॅक्टिस करू आपण. चलो बेटा आगे बढ़ते हैं, ठीक है ना. आगे बढ़ेंगे हम लोग जरा. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, मी आता मिक्सअप टाईपचे क्वेश्चन करतो. मिक्सअप मे बी बॉन्ड ब्रेकिंगनी पण तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर शोधायला लागेल किंवा पॅरॉक्साईड लिंकेज पण असू शकते किंवा नॉर्मल पण कुठला एखादा क्वेश्चन असू शकतो. ओके चलो. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मुलांनो असं दिलं मी, समजा C3O2 ह्याला बोलतात कार्बन सब ऑक्साईड. ओके ह्याचं नाव आहे बेटाजी कार्बन सब ऑक्साईड. पहिला मुद्दा, मी याचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर शोधू शकतो. काय येईल बरं याचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर? याचा ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर असेल कार्बन 3, याला मी 3x पकडला, ऑक्सिजन 2 इंटू हा -2 इक्वल टू हा 0 आला. हा -4 म्हणजे x इक्वल टू माझं फायनल आन्सर किती आला बेटाजी? +4/3 आला. बरोबर आहे, +4/3 आला. चलो क्लिअर झालंय. नंतर इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर मला शोधायचा आहे. इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर शोधताना सरजी मला काय करावं लागेल? स्ट्रक्चर बनवायला लागेल. ही पण 3 कार्बनची चेन बनवा बेटाची. 3 कार्बनची चेन, 2 टर्मिनलला ऑक्सिजन जोडले. किती सोपं काम आहे बघा बरं. आता एकदम फटाफट काम होते. सेम ॲटम 0 0, सेम ॲटम बेटा 0 0, डिफरंट ॲटम बेटा -2, या साईडला +2, डिफरंट ॲटम बेटा +2 आणि ऑक्सिजनला -2. तमाम कहाणी. बरोबर आहे. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं बेटा कार्बनचं? 202. ठीक आहे, धिस इज द आन्सर. ठीक आहे, तर ह्या टाईपमध्ये क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर बेटाजी 4 आहे. क्वेश्चन नंबर बेटाजी 4 आहे. समजा मी असं दिलं तुम्हाला K3CrO8 ह्या टाईपचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, K3CrO8. ओके बेटा, चला सॉल्व्ह करू आपण याला. पहिला आपण लिहिलं इथं ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर किती आला बरं? पोटॅशियम +3, क्रोमियमला x पकडला, +8 आहे, एकाचा बेटा -2 इक्वल टू 0 आला. बरोबर. तर हा किती आला? तर -16. 16तनं 3 गेला, किती आला बेटा? -13. म्हणजे तुझा फायनल जो आन्सर आहे बेटाजी तो किती आला? x इक्वल टू +13 आला. तर क्रोमियमचा ग्रुप नंबर तर 6 आहे. बरोबर आहे. ग्रुप नंबर ऑफ द क्रोमियम भैयाजी 6 आहे. म्हणजे हायएस्ट किती यायला पाहिजे? +6 यायला पाहिजे. त्यापेक्षा जादा आला म्हणजे पॅरॉक्साईड लिंकेज आमच्यामध्ये सरजी प्रेझेंट आहे. ठीक आहे ना. डिटेलमध्ये अगोदर क्वेश्चन केलेत आपण. ठीक आहे, पॅरॉक्साईड लिंकेज आहे याच्यामध्ये. आता मला शोधायचा आहे नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज. कसा शोधायचा सर? नंबर ऑफ पॅरॉक्साईड लिंकेज इज इक्वल टू केस नंबर 1 का केस नंबर 2 याला? केस नंबर 1 अप्लिकेबल सेंट्रल आयटम होणे तुमचा. म्हणजे तुमचा हा 13 ग्रुप ऑक्सिडेशन नंबर, सॉरी ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर मायनस ग्रुप वाला डिवाइड बाय 2 आला. म्हणजे हा किती आला बेटा? 7.5 आला. सॉरी 7/2 आला. बरोबर. 7/2 म्हणजे बेटाची 3.5 आला. आणि 3.5 बॉट कंपाऊंड म्हणजे नसतो. अशा केसमध्ये आपल्याला काय घ्यायचं असतं? ऍव्हरेज मध्ये किती घ्यायचा असतो? 4. ओके, ऍव्हरेज मध्ये बेटा आपल्याला किती घ्यायचा असतो? 4 घ्यायचा असतो. ठीक आहे ना. आता 4 पॅरॉक्साईड लिंकेज आहे, याचा अर्थ 8 ऑक्सिजनचा चार्ज किती? -1. तुमच्या कंपाऊंडला पण 8च ऑक्सिजन, म्हणजे 8च्या 8 ऑक्सिजनचा चार्ज किती मित्रांनो? -1 आहे. आता परत एकदा आपण क्वेश्चनला सॉल्व्ह करू. तर आन्सर काय येईल बघ तुमचा? हा पोटॅशियमचा +3 आहे, प्लस क्रोमियमला x मानला, प्लस ऑक्सिजन 8 आहे आणि 8च्या 8 लोकांचा किती? -1 इक्वल टू हा 0 आहे. आता जर का तू बेटा याला सॉल्व्ह केलं, तुझा आन्सर किती आला? x इक्वल टू +5. सिंपल पार्ट आहे. हा स्ट्रक्चर जर का बनवायचं म्हटलं तर कसं बनवू शकतं? 4च्या 4 पॅरॉक्साईड लिंकेज आहे बघा. हा Cr. ओके, समजा ह्या साईडला असं मी एक लिंकेज बनवलं बघा. हा एक बनला, एक असं, ओके, असा, ओके, असा, ओके. ह्या टाईपचं स्ट्रक्चर बनवू शकतो आपण. ठीक आहे, सिंपल एकदम. डन बेटा. जाऊ पुढे जाऊ मी. चलो आगे बढ़ेंगे भैया हम लोग, और आगे बढ़ेंगे. ठीक आहे. अजून एक महत्वाचा पॉईंट असा मुलांनो, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधनं प्रश्न असतो. ठीक आहे ना. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधला प्रश्न असतो. 5वा एक्झाम्पल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ आयरन म्हणजे Fe इन हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये आयरनचा बेटा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? स्ट्रक्चरशी आपल्याला काही मतलब नाही, डायरेक्ट लक्षामध्ये ठेवा. +2 हा जेईचा PYQ. ठीक आहे ना, डायरेक्ट डोक्यात ठेवा. पुढचा एक्झाम्पल आहे 6 नंबरचा एक्झाम्पल तुझ्यासाठी. ओके, फाइंड
ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इन हायड्रोझोइक ऍसिड. खूप खास क्वेश्चन आहे हा. ह्याच्या स्ट्रक्चर वरती J25 ला PYQ पण पडलाय. ओके ना, हायड्रोझोइक ऍसिड वरती J25 चा PYQ स्ट्रक्चर वरती होता पण. ठीक आहे. बघा आता हायड्रोझोइक ऍसिडचा पहिला मुद्दा मुलांनो फॉर्म्युला काय, हा प्रश्न चालू झाला पहिला. ओके, हायड्रोझोइक ऍसिडचा फॉर्म्युला असा आहे मुलांनो N3H. म्हणजे मी याचा लगेचच काय शोधू शकतो, ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर शोधू शकतो. किती बनेल बघा, 3x प्लस हायड्रोजनचा +1 इक्वल टू 0. म्हणजे मुलांना तुमचा आन्सर किती झालं, -1/3. क्लिअर. हा झाला नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर. डन बेटा. चलो, तर आता पुढे जाऊया आपण. मला इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर हवा आहे. इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन हवा आहे. तर काय करायचं, आपल्याला मुलांनो स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याचं काय स्ट्रक्चर असतं बघा, स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. तर स्ट्रक्चर कसं आहे बघा, इट हॅज टू स्ट्रक्चर्स. दोन टाईपचे स्ट्रक्चर्स मुलांना हा शो करतो. त्यातला पहिला स्ट्रक्चर आहे तो म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर. ओके, पहिला आहे सायक्लिक. आणि सेकंड स्ट्रक्चर जो आहे तो म्हणजे लिनियर. पहिला सायक्लिक स्ट्रक्चर आणि सेकंड नंबरचा कुठला आहे मित्रांनो, लिनियर आहे. ओके, तर सायक्लिक कसं असतं बघा, व्हॉट इज द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ द हायड्रोझोइक ऍसिड. ओके, बघ माझ्याकडे 3 नायट्रोजन आहे, मला 3 नायट्रोजनची रिंग बनवायची. बघ, समजा मी फर्स्ट असा घेतला, हा सेकंड, हा थर्ड, बॉन्ड बनवले, यांच्यामध्ये रिंग बनवली आणि एक हायड्रोजन देऊन याला व्हॅलेन्सी पूर्ण केली. यांची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होत नाहीये म्हणून मदत काय जोडला, डबल बॉन्ड. झालं स्ट्रक्चर तयार. बरोबर. जर का हा स्ट्रक्चर मी असा बनवला, तर आता मला पुढे काय करायचं, हा डबल बॉन्ड तोडायचा आणि ऑक्सिडेशन नंबर जोडायचा. किती बनवायचा मला इथं, 0 0 का, तर सेम ॲटम आहे. हा पण मी तोडला, किती बनवायचा मी, 0 0 सेम ॲटम आहे. हा पण मी तोडला बेटा, 0 0 का, सेम ॲटम आहे. हा जर का मी तोडला तर हायड्रोजनचा किती बनेल बेटा, +1. नायट्रोजनचा किती बनेल बेटा जी, -1. म्हणजे बघा तुम्ही इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर काय आला. ठीक आहे ना, फायनल आन्सर काय आला बेटा, आन्सर 0 0 आणि ह्या नायट्रोजनचा किती आला बेटा, -1. तर ह्या टाईपचा आन्सर आला. एव्हरेज बघाल तर -1/3 होतं. सायक्लिक स्ट्रक्चर मधला ऑक्सिडेशन नंबर काय आला, 0 0 -1 आला. ओके, असं लिनियर स्ट्रक्चर मधला काय बनेल बघा, लिनियर स्ट्रक्चर मधला ऑक्सिडेशन नंबर काय बनेल. मी समजा 3 नायट्रोजनला असं लाईन मध्ये जोडला, 1 2 आणि 3, आणि एकाला मी साईडला हायड्रोजन पण जोडला. याची व्हॅलेन्सी पूर्ण करायला मध्ये डबल बॉन्ड टाकला. ओके, इथे पण अजून एक डबल बॉन्ड टाकला, तरी पण ह्या दोघांची याची व्हॅलेन्सी पूर्ण नाही, बट याची जास्त आली. बरोबर. मी ट्रिपल बॉन्ड नाही टाकू शकत का, ट्रिपल जर का मी टाकलं तर मधल्या नायट्रोजनला 5 बॉन्ड बनतात आणि नायट्रोजन नेव्हर बी पेंटाव्हायलेंट. नायट्रोजनला कधीच 5 बॉन्ड नसतात मित्रांनो, कधीच नायट्रोजनला 5 बॉन्ड नसतात. ओके, याला जर का 5 बॉन्ड नाही तर मग स्ट्रक्चर बरोबर काय असेल, ह्याच्यावर असेल बघा असा पॉझिटिव्ह चार्ज, आणि ह्याला कुठला चार्ज असणार आहे, निगेटिव्ह चार्ज. ओके, एकाला पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह चार्ज असेल. आणि आता मला ह्यांचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे. काय बघा, आता समजा मी मला हा वाला बॉन्ड तोडला. ओके, तर दोन्ही पण साईडला मी किती चार्ज बनवायचा बेटा, 0 0. समजा मी हा वाला तोडला, इथं पण मी काय बनवू शकतो बेटा, 0 0. समजा हा मी तोडला तर नायट्रोजनला, हायड्रोजनला +1, नायट्रोजनला बेटा जी -1. ओके, म्हणजे तुमचा आन्सर काय आलं बेटा बघा, आन्सर काय आलं, युअर फायनल आन्सर शुड बी, सर इथं 0 का ना, नायट्रोजनला ऑलरेडी -1 चार्ज आहे, म्हणजे हा -1 त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे. बरोबर. मधल्याला इथं 0 का ना, त्याला पण +1 चार्ज आहे, आणि ह्या साईडला किती डेव्हलप केला आपण इथं, -1. क्लिअर. चलो, अजून एक एक्झाम्पल मुलांना आपण कव्हर अप करूया. ओके, अजून एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल असं आहे मुलांनो, H2S2O3. जसा H2SO4 असतो तसा मी कुठला एक्झाम्पल घेतला आता, H2S2O3 हा एक्झाम्पल घेतला. आणि ते मला सल्फरचा ऍव्हरेज आणि इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर हवा आहे. तर या केसमध्ये मी काय करायचं बघा, तर फर्स्ट ऑफ ऑल विल फाइंड ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर ऑफ द सल्फर. पहिला आपण ऍव्हरेजला शोधूया. ओके, तर काय लिहितं, +2 +2 सल्फरचा मी 2x मानला, प्लस हा 3 इंटू हा -2a इक्वल टू बेटा 0 आहे. ओके, हा 2a हा -6 बनला, 2 + 2x - 6 इक्वल टू 0, म्हणजे हा -4 राहिला, तिकडे गेला +4 झाला. तुमचा x इक्वल टू बेटाचे फायनल आन्सर किती आला, +2 आला. क्लिअर एकदम, x इक्वल टू फायनल आन्सर तुमचा +2 आला. ठीक आहे, आता तुम्हाला हवा आहे इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर. आता इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन नंबर जर का माहिती हवा, तर त्यासाठी काय बनवायला लागेल, स्ट्रक्चर बनवायला लागेल.
बघा आता हा H2SO4 सारखाच आहे. H2SO4 आणि याच्यामध्ये कंपॅरिझन करा तुम्ही. H2SO4 ला इथं O4 आहे. याला इथं O3 आणि त्या एका Oच्या ऐवजी इकडे एक सल्फर जास्त आहे. बरोबर? म्हणजे याचं स्ट्रक्चर म्हणून H2SO4 सारखंच आहे बघा. S डबल बॉन्ड मी Oच्या ऐवजी फक्त S घेतला. बाकी सगळं सेमच आहे. एवढाच फरक आहे. बघा डबल बॉन्ड O, OH आणि OH. H2SO4चं पण स्ट्रक्चर असंच आहे. फक्त इथे मी काय घेतला डबल बॉन्डेड S घेतला. बरोबर आहे? डबल बॉन्डेड S घेतला. आता या केसमध्ये बघायला बेटा मला बॉन्ड तोडून ऑक्सिडेशन नंबर बनवायचा आहे. बघा समजा मी हा बॉन्ड तोडला, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे -1, सल्फरला भेटायचे किती बनावं लागेल मला +1. मी समजा हा बॉन्ड तोडला, ह्याला -2, मधल्या सल्फरला किती भेटायची +2 येईल. हा मी तोडला, ऑक्सिजन -1, सल्फर किती आला बेटा +1. जर का बेटा मी आता हा बॉन्ड तोडला, हा बॉन्ड मी तोडला दोन्ही साईडला, मी 0-0 नाही बनवू शकत. ओके ना? कॅनॉट फॉर्म 0-0 ऑक्सिडेशन नंबर बिकॉज बाळांनो बाळांनो केमिकल बॉन्डिंग जेव्हा शिकाल त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट शिकणार आहात. हा जो सल्फर आहे याचा हायब्रिडायझेशन काय असतो बेटा sp3 आहे आणि हा जो टर्मिनल वाला जो आहे याचा हायब्रिडायझेशन बेटा जी sp2 आहे. हायब्रिडायझेशन डिफरंट आहे. sp2 हायब्रिडाइज ऍटम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp3 ऍटम. बरोबर आहे? आणि sp2 वाला हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणून जर का मी हा इथला बॉन्ड तोडला तर ह्या वरच्या सल्फरला मी किती चार्ज बनवायचा -2 बनवायचा आणि मधात किती बनवायचा बेटा +2 बनवायचा. ओके म्हणजे तुम्ही मधातल्या सल्फरचे बघा सगळ्या साईडने बघा तुम्हाला +1 सॉरी हा +2 हा +2 +1 +6 चार्ज आलाय आणि वरच्या सल्फरला किती आला बेटा जे -2 आला. म्हणजे तुमचं मुलांना इथलं फायनल आन्सर आहे +6 आणि एका सल्फरचं किती आहे -2. क्लिअर आहे? तर अशा टाइपमध्ये मुलांना कुठल्या गोष्टी कव्हर अप केल्या आपण आजच्या याच्यामध्ये रेडॉक्स रिएक्शन काय असते, ऑक्सिडेशन रिडक्शनच्या डेफिनेशन्स कव्हर अप केल्या, ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंटच्या गोष्टी कव्हर अप केल्या, ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय बरोबर त्याचे रूल्स वगैरे आपण चेक केले, पॅरॉक्साईड लिंकेज कसं शोधायचं ही गोष्ट आपण कव्हर अप केली. त्यानंतर बॉन्ड ब्रेक करून पण ऑक्सिडेशन नंबर शोधता येतो. त्या टाइपच्या सर्व गोष्टी आपण कव्हर अप केलेल्या आहेत. ओके थांबूया आपण तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ रिडॉक्स रिएक्शन आणि बॅलन्सिंग ऑफ द रिडॉक्स रिएक्शनचा पार्ट कव्हर अप करूया. ओके चलो थँक्यू बेटा.